नमस्कार मंडळी. मी उल्का नगरकर, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2021 ची आणि आता 2022 ची पण अध्यक्ष. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते इतिहास मंचमध्ये. जवळ-जवळ गेले वर्षभर आपलं हे सेशन चालू आहेत आणि दर शुक्रवारी तुम्ही 8 वाजता नित्यनेमाने येऊन इतिहास मंच अटेंड करता आणि हेच आपलं कार्य आपण पुढच्या वर्षी पण चालू ठेवणार आहोत. आणि या इतिहास मंचचा जो इसी लिएजान आहे तो प्रसाद अथणीकर आणि ॲडमिनमध्ये चेतन रेगे आणि माधवदादा गोगावले, शलाका पालकर आणि अनु केळकर हे सगळे ॲडमिन कार्यरत आहेत आणि खरंच खूप छान सेशन्स आपली होत आहेत. तर आजचं सेशन हे माझी स्वतःचीच मैत्रीण, शाळेची बालमैत्रीण डॉक्टर अस्मिता हवालदार ही थेट इंदूरवरनं आज सेशन घेणार आहे आणि आजपर्यंत तिने बरीच छान-छान सेशन्स घेतलेत. दॅट सब्जेक्ट इज रिअली क्लोज टू माय हार्ट. सो थँक यू अस्मिता. आणि मी आता चेतनला विनंती करते की त्याने कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार चेतन रेगे, इतिहास मंचावर तुमचं नेहमीप्रमाणे खूप स्वागत. वास्तविक आजचा जो विषय आहे आपला तो सम्राट कृष्णदेवराय ह्या विषयावरती आपण पूर्वार्ध झालेला आहे. आणि हा विषय फार महत्वाचा आहे, तसा दुर्लक्षित आहे. दक्षिण भारताचा जवळजवळ संपूर्ण नकाशा विजयनगर साम्राज्यामध्ये येत होता एकेकाळी. त्याच्यावरती आपण पूर्वार्धात बऱ्याच गोष्टी शिकलो. तर मी कार्यक्रमाची म्हणजे वक्त्यांची ओळख करून देण्याच्या पूर्वी खरोखर उल्काचे पण धन्यवाद करतो, कारण तिने आम्हाला तिची मैत्रीण जरी असली तरी आता आमची पण ती चांगली मैत्रीण झालेली आहे आणि खरंच तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. वास्तविक प्रेरणा घेण्यासारखी पण गोष्ट तिच्याशी संवाद साधल्यानंतर आम्हाला जाणवली. तुम्ही तिची ओळख आधी नवीन कोणी असतील तर त्यांच्यासाठी करून देतो. तर आज आपल्याला लाभलेले वक्ते म्हणून आहेत तर त्या डॉक्टर अस्मिता हवालदार म्हणून आहेत. तर त्या नायर दंत महाविद्यालयातून मुंबईतून 25 वर्षे म्हणजे त्यांनी पदवी घेतली दंतवैद्यकामध्ये, डेंटिस्ट आहेत. तर 25 वर्ष इंदूरमध्ये प्रॅक्टिस करतात आणि विजयनगर हृदयस्थ साम्राज्य आणि विजयनगरचे शिल्पकाव्य ही त्यांची 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. विविध मराठी मासिकातून कथा आणि लेख वगैरे त्यांचे प्रसिद्ध झाले. आपल्याला इतिहास मंचावर पण त्यांची पूर्वी व्याख्यानं झालेली आहेत एप्रिलमध्ये. तर त्यांच्याकडून शिकून आणि स्फूर्ती घेण्याची गोष्ट ही मला नेहमी जाणवली आणि मला खरंच ती गोष्ट आवडली. 15 वर्षापूर्वी साधारण त्या इतिहासकार ह्या प्रकारात मोडत नव्हत्या व्यक्तिशः. त्यांना विजयनगरची गोष्ट एकदा सापडली आणि मग त्यांनी थोडंफार शोध घ्यायला चालू केला. काही लेख वाचले. त्या लेखातून त्यांना जाणवलं की मराठीमध्ये एकही ग्रंथ नाही विजयनगरच्या इतिहासावरती त्यावेळेला. तर ही गोष्ट त्यांना धक्कादायक वाटली. पण म्हणून ती कमी पूर्ण करण्याचं उत्तरदायित्व सुद्धा आपलंच आहे, ही जाणीव सुद्धा त्यांना झाली आणि हळूहळू त्यांनी लेख वगैरे लिहायला चालू केले आणि त्याच्यावर अभ्यास करायला चालू केलं. संशोधन करून झाल्यानंतर ही त्यांची जी सुंदर पुस्तकं आहेत ती त्यांनी प्रकाशित केली आणि मराठीमध्ये त्यांनी ह्या दृष्टीने इतिहासाच्या साहित्यातल्या दृष्टीने त्यांनी योगदान चांगलं दिलेलं आहे. तर ही गोष्ट खरंच छान आहे, त्यांच्याकडून शिकून घेण्यासारखी आहे. तर मी अस्मिता हवालदार यांचं स्वागत करतो इतिहास मंचावर की त्यांनी सम्राट कृष्णदेवराय याचा उत्तरार्ध त्यांनी आज करावा आणि जे लोक पूर्वी पूर्वार्धाच्या भागामध्ये आले नव्हते त्यांच्यासाठी थोडाफार रिकॅप करा. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता हवालदार. विजयनगर साम्राज्यात तुम्हा सगळ्या इतिहासप्रेमींचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या शनिवारी आपण सम्राट कृष्णदेवराय याच्याबद्दल थोडंसं जाणून घेतलं होतं आणि आज आपण त्याचा पुढचा भाग बघूया. तर हा सम्राट कृष्णदेवराय म्हणजे एका साम्राज्याचा जसा एक सगळ्यात मोठा आदर्श राजा असतो तसा हा आदर्श राजा आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने विजयनगर साम्राज्याला एक वैभवशाली साम्राज्य किंवा आर्थिकदृष्ट्या सबळ साम्राज्य असं निर्माण केलं. तर समजा कृष्णदेवराय झाला नसता तर हे विजयनगर साम्राज्य तितक्या वैभवाने तितकं ते पाय रोवून उभं राहू शकलं नसतं. कमीत कमी 250 ते 300 वर्ष हे साम्राज्य दक्षिणेमध्ये पाय रोवून उभं आहे आणि याचा अर्थ असा आहे की परकीय आक्रमण दक्षिणेमध्ये होऊ शकली नाहीत. म्हणजेच आपल्या संस्कृतीचं आणि आपल्या धर्माचं रक्षण या विजयनगर साम्राज्याने केलेलं आहे. समजा कृष्णदेवराय नसता
म्हणजे हे विजयनगर साम्राज्य नसतं किंवा सम्राट हा नसताच, तर हे पांड्या, चोला किंवा चालुक्य आणि काकतीय, चेरा ही जी सगळी साम्राज्य होती, त्यांनी निर्माण केलेलं स्थापत्य किंवा त्यांनी निर्माण केलेली कला आपल्यापर्यंत पोहोचलीच नसती. ते सगळं तिथेच नष्ट झालं असतं. तर त्यामुळे ह्या कृष्णदेवरायाबद्दल आदर असणं फार आवश्यक आहे किंवा त्याचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. तर विजयनगरचं मी मागच्या वेळेला थोडं सांगितलं होतं, तर पुन्हा सांगते जरासं. विजयनगर साम्राज्य हे 4 घराण्यांनी चालवलेलं आहे. संगम, साळुव, तुळुव आणि अरिविळू. त्यातलं जे तुळुव घराणं आहे ते ह्या कृष्णदेवरायाचं घराणं. त्याचे वडील नरसानायक, ज्यांनी जे साळुवांच्या दरबारामध्ये होते आणि मग शेवटचा राजा अयोग्य असल्यामुळे त्यांनी ते सिंहासन घेतलं. मग तिथून तुळुव वंशाची सुरुवात झाली. नरसानायकाच्या मुलांच्या मध्ये मोठा मुलगा वीर नरसिंह होता. त्यांनी ह्या खऱ्या अर्थाने तुळुव घराण्याला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याचा कारभार 6-7 वर्षापेक्षा जास्त नव्हता. पण त्यांनी जी महत्वाचं कार्य म्हणजे बहामनी सल्तनतीला खिळखिळं करण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं. ती अर्थात खिळखिळी होऊ शकत नव्हती, पण सुरू त्यांनी केलं होतं. आणि त्याच्यानंतर आला कृष्णदेवराय. इतकं सहज आलेलं नाही. नरसिंहाला सुद्धा एक पुत्रमोह झाला, जसं विजयनगर साम्राज्यात साधारणपणे झालेलं नाहीये. सगळ्यात लायक असलेल्या भावाकडे हे साम्राज्य म्हणजे इथून एक गादी दुसऱ्याकडे जाते. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणं नसतात. पण ह्याला पुत्रमोह झाला. त्यांनी आपल्या मुलाला राजा करावं असं त्याला वाटलं. त्यासाठी त्यांनी साळुव तिमय्या या त्याच्या विश्वासू सरदाराला बोलावलं आणि त्याला सांगितलं, की तू कृष्णदेवरायाला मार आणि त्याचे डोळे आणून मला दाखव. इथे एक वेगळी गोष्ट अशी झाली, की साळुव तिमय्या हा स्वामिनिष्ठ होण्यापेक्षा राष्ट्रनिष्ठ होता. त्याच्यामुळे त्यांनी बकरीला मारून तिचे डोळे आणून या तिमय्याला दाखवले आणि मग तो सुखाने गेला आणि कृष्णदेवराय राजा झाला. कृष्णदेवराय राजा होण्यासाठी या पदासाठी लायक आहे याची त्यालाच नाही तर सगळ्या दरबारांनाही खात्री असल्यामुळे त्याच्या विरुद्ध बंड झालं नाही आणि मग इथून कृष्णदेवरायाची कारकीर्द सुरू झाली. हा राजा कसा आहे याचं वर्णन आपल्याला त्याच्या दरबारात आलेल्या 2 पोर्तुगीज प्रवाशांच्या लेखनावरून कळतं. साधारणपणे आपल्याला भारतामध्ये जे साहित्य निर्माण झालं त्याच्यामध्ये शुद्ध रूपातलं साहित्य म्हणजे शुद्ध रूपातला इतिहास असा लिहिला गेला नाही. साहित्य निर्मिती खूप आहे, पण असा लिहिला गेला नाही. अगदी अपवादाने सांगायचं म्हणजे कल्हणाचं म्हणजे काश्मीरचा पंडित होता कल्हण हा, त्याचा राजतरंगिणी हा ग्रंथ. त्याच्यामध्ये त्यांनी बराच इतिहास व्यवस्थित वंशावळींसकट लिहिलेला आहे. काही पुस्तकांचे संदर्भ पण आहेत. एक विक्रमादेव चरित म्हणून एक आहे. त्यात तो इतिहास आहे आणि पुढे बाणभट्टाचं हर्षचरित म्हणता येईल. त्याच्यामध्ये कवीला कवीच्या प्रतिभेला असलेली जी सूट आहे, साहित्यिक सूट ती द्यावी लागते. तो भाग बाहेर काढून जो उरतो तो इतिहास, त्यामुळे तो काही वेळा विश्वासार्ह नसतो. पण कृष्णदेवरायाच्या दरबारात आलेल्या या 2 प्रवाशांनी दोमिंगो पेस आणि फर्नांडो नुनीज हे यात्रेकरू होते, व्यापारी होते किंवा राजदूत होते. ते ह्याच्या दरबारात येऊन ते राहिले आणि त्यांनी ह्याला याची देही याची डोळा पाहिलं आणि जसाच्या तसा वृत्तांत त्यांनी लिहून ठेवला. ही किती भाग्याची गोष्ट आहे. नाहीतर आपल्याला हा तो कसा होता हे नीट समजलंच नसतं. तर त्यांनी असं छान वर्णन केलंय, की तो न्यायप्रिय आहे, तो दानवीर आहे, तो महत्वाकांक्षी आहे, पण तो लोभी नाहीये. तो रसिक आहे, पण तो रंगेल नाहीये. तो धार्मिक आहे, पण तो अंधश्रद्धाळू नाहीये. असं त्याचं एक सुरेख वर्णन केलेलं आहे. तर ह्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपण ह्या सगळ्या कलांचं असलेलं त्याचं दायित्व पाहतो आणि त्याच्यामधला त्यांनी चालवलेला वारसा पाहतो, तेव्हा आपण खरंच स्तिमित होतो, की ही त्याची एक राजा म्हणून असलेली लष्करी कारवाया म्हणून असलेली त्याची एक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे कलांचं संवर्धन. कृष्णदेवरायाचा पूर्ण काळ हा कलांचा सुवर्ण काळ आहे. त्यांनी सगळ्या कलांना राजाश्रय दिलेला आहे. राजाश्रय देण्यासाठी आर्थिक सहाय्य अतिशय महत्वाचं असतं. तसंच गुणग्राहकता पण महत्वाची असते. आणि हा राजा तर स्वतःच कवी आहे, तो वादकही आहे. त्याला सर्व प्रकारांमध्ये हा गती आहे. तर आता एखाद्या राजाचा कालखंड पाहायचा तर तो 2 त्याच्या भागामध्ये त्याचं यश पाहता येतं.
एक तर त्यांनी स्वराज्य किंवा साम्राज्याची निर्मिती कशी केली, म्हणजे थोडक्यात तशा लष्करी कारवाया, आणि दुसरा भाग तो तितकाच महत्वाचा, तो म्हणजे सुराज्य निर्मिती. ह्या निर्माण केलेल्या साम्राज्याची बळकटी आतून कशी आणायची, बाहेरून कशी आणायची ती झालंच, पण आतून कशी आणायची आणि सुराज्याची निर्मिती कशी करायची हे तितकंच महत्वाचं असतं. गेल्या वेळेला आपण त्याची पहिली लष्करी कारवाई बघितली होती आणि ती होती उदयगिरीवरची. या कृष्णदेवरायाचे 3 मोठे शत्रू, एक बहामनी सल्तनत, दुसरा पोर्तुगीज आणि तिसरा प्रतापरुद्र. प्रतापरुद्र म्हणजे गजपती, जो ओरिसाचा सम्राट होता. ओरिसा हे राज्य खूप मोठं राज्य होतं आणि बलशाली राज्य होतं. बहामनी सल्तनत म्हणजे विजयनगरची स्थापना झाल्यानंतर, विजयनगरची स्थापना 1336 आणि बहामनींची स्थापना 1347. बहामनी साम्राज्य निर्माण झालं. हे एक त्यावेळेला एक मोठं एकसंध साम्राज्य होतं, पण संगम घराण्यातल्या राजांनी थोडा आणि राज्य करायची जी नीती आहे ती अवलंबली होती आणि ह्या राज्याचे, या सल्तनतीचे 5 तुकडे झाले. या 5 तुकड्यांनी कायमच कृष्णदेवरायाच्या वरती किंवा एकूणच विजयनगर साम्राज्यावरती सतत आक्रमण केली. त्याचं कारण त्यांचा जो त्यांनी फरिस्ता नावाचा एक लेखक आला होता इथे, त्यांनी असं लिहिलंय की धार्मिक कारणांवरनं ही या लढाया झाल्या, म्हणजे धर्म परिवर्तन वगैरे. पण ते तितकंसं खरं नाही आहे, कारण ह्या 2 साम्राज्यांच्या सीमामध्ये एक नद्या आहेत 2, त्याला दोआब म्हणतात, कृष्णा आणि तुंगभद्रा. तर या दोन्ही नद्या म्हणजे मोठ्या नद्या आहेत आणि त्या गाळ आणून ओततात आणि ती जमीन सुपीक आहे, त्यामुळे अर्थातच शेती आहे, भरपूर आर्थिक उत्पन्न तिथून आहे. त्यामुळे या प्रांतावरती आपण सत्ता गाजवावी असं साहजिकच दोन्ही सम्राटांना वाटायचं, म्हणजे त्या 5 शहायाना आणि विजयनगरला हे वाटायचंच. त्यामुळे सतत त्यांच्या लढाया सुरू असायच्या. तर बहामनी सल्तनत ही एक, आणि दुसरा प्रतापरुद्र, आणि तिसरे पोर्तुगीज, ज्यांना त्यांनी कधीही मित्र मानलेलं नाहीये, शत्रू ह्याच नजरेने कृष्णदेवरायांनी त्याच्याकडे सुद्धा पाहिलेलं आहे. तर ह्या विजयनगर साम्राज्याची एक सीमा ओरिसाला लागलेली होती. आंध्र प्रदेशामध्ये सीमेवरती म्हणजे पूर्व किनारपट्टीवरती उदयगिरी नावाचा एक मोठा किल्ला होता. हा किल्ला साम्राज्यात येणं आवश्यक होतं. तो संगमांच्याकडे होता, मग तो पुन्हा गेला. साळवानी घेतला, मग तो पुन्हा गेला. तुळवानी घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तो साम्राज्यात आला नाही. म्हणजे आला होता मग पुन्हा गेला होता, म्हणजे आता पुन्हा घेणं अगदी आवश्यक झालं होतं. तो अक्षरशः डोळ्यात सलत होता कृष्णदेवरायाच्या, म्हणून त्यांनी सगळ्यात पहिली मोहीम काढली ती उदयगिरीवरती. उदयगिरी त्यावेळी प्रतापरुद्राच्या ताब्यात होतं आणि इथेही ती वेगळी गोष्ट होती, तो म्हणजे तिथला जो किल्लेदार आहे प्रतापराव महारुद्र तिरुमला रावत नावाचा, तो स्वामीनिष्ठ होता आणि त्याचबरोबर राष्ट्रनिष्ठ होता. त्यामुळे त्याने तो किल्ला सोडला नाही. जवळजवळ 18 महिने ह्या किल्ल्याला वेढा पडलेला होता. बलिष्ठ किल्ला, त्याच्यामध्ये जाण्यासाठी एकच निमुळती वाट आणि एकच प्रवेशद्वार. शेवटी मग युक्ती वापरावी लागली, रहस्य म्हणजे जी सहज न दिसणारे दरवाजे ते शोधावे लागले, त्याला खिंडार पाडावं लागलं आणि मग कृष्णदेवरायाने उदयगिरी घेतलं. उदयगिरीचा किल्ला घेतल्यामुळे एकतर सीमेवरचा प्रांत ताब्यात आला. आता प्रतापरुद्रावरती वचक बसवणं थोड्या अर्थाने शक्य झालं. पूर्व किनारपट्टीवरचा किनारा असल्यामुळे तिथला व्यापार ताब्यात आला आणि मग आसपासचा प्रांतही कृष्णदेवरायाच्या ताब्यात आला. ह्या लढाईनंतर तो तिरुपतीमध्ये दर्शनाला गेला. आता हा राजा मात्र वैष्णव राजा आहे. हे तिरुपती बालाजी त्याचं दैवत आहे, पण विजयनगर सम्राटांचं कुलदैवत हे विरूपाक्ष आहे. म्हणजे हे सगळे राजे शैव आहेत, पण कृष्णदेवराय वैष्णव होता. तरी पण ते सर्वधर्म समभाव, म्हणजे त्यांनी कधी असं दाखवलं नाही आणि त्यांना शैव मंदिरांना पण त्यांनी तितक्याच देणग्या दिल्या किंवा त्यांचा तितकाच त्यांनी काळजी घेतली. तर तिरुपतीला तो गेला, तिथे त्यांनी सोन्याचं दान दिलं आणि त्याच्या आसपास जवळजवळ त्यांनी 229 मंदिरांची निर्मिती केलेली आहे. तिरुपतीच्या मंदिरामध्ये कृष्णदेवराय आणि त्याच्या 2 राण्या चिन्नादेवी आणि तिरुमला देवी यांचे पुतळे आहेत. आपण हे साधारणपणे पाहत नाही, तर ते नक्की पहा. ते ब्रॉन्झचे सुंदर पुतळे बाहेर आहेत. तसंच त्या मंदिराचं स्थापत्यही पाहण्यासारखं आहे, जे तिथे असलेल्या प्रचंड गर्दीमुळे कोणाच्याच लक्षात येत नाही.
तर हे तिरुपती, तिथून त्यांनी दर्शन घेतलं. मग तो काही काळ विश्रांती घेण्यासाठी विजयनगरला परत आला. अर्थात ही केवळ विश्रांती नव्हती, त्याला आपल्या लष्कराला बळकटी आणायची होती आणि लष्कराला बळकटी आणण्यासाठी आवश्यक असतात ते घोडे. घोड्यांचा व्यापार हे पोर्तुगीज व्यापारी करत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या एका सरदाराला, रत्नम शेट्टी नावाचा त्याचा सरदार होता, त्याला त्याच्याकडे पाठवलं आणि हे घोडे विकत घ्यायला सांगितले. जेव्हा उदयगिरीचा किल्ला पडला होता तेव्हाच विजापूरच्या आदिलशहाला हे समजलं होतं की याचा पुढचा नंबर माझा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यालाही आपल्या लष्कराला बळकटी आणायची होती, म्हणून त्याने आपला एक सरदार या अल्बुकर्ककडे पाठवला. अल्बुकर्कच्या समोर आता ह्या दोन प्रचंड सत्ता आल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की मी दोघांनाही घोडे विकणार नाही. त्यांनी दोघांनाही नकार दिला. मग अर्थातच कृष्णदेवरायाने त्याला मोठी ऑफर दिली. त्यांनी त्याला 30,000 क्रुझेडो आणि सैनिकांचा 1 वर्षाचा पूर्ण पगार एवढं त्याला दिलं. त्यामुळे त्याला घोडे मिळाले. त्यांनी एका अर्थाने हे डील जिंकलं आणि तो घोडे घेऊन साम्राज्यामध्ये आला. आता त्याची लष्करी ताकद वाढलेली आहे. त्याच्यामुळे त्याला आपल्या जुन्या शत्रूला त्याचा पुन्हा खिळखिळं करायचं आहे आणि तो मोठा शत्रू म्हणजे बहामनी. तर त्यांनी सर्वात पहिलं आक्रमण 1514 मध्ये करायचं ठरवलं ते विजापूरवरती. तो विजापूरमध्ये जायला निघाला, पण त्याला वाटेतच अहमदनगरच्या निजामशहाने अडवलं. कृष्णेच्या काठी हे युद्ध झालं. कृष्णदेवरायाचा उजवा हात असलेला सदाशिव नायक हा केलदीचा सरदार होता. तर त्यांनी तो महापराक्रमी होता. तर त्यांनी कृष्णदेवरायांनी ह्या केलदीच्या सरदाराला तिकडे पाठवलं. हा इतका पराक्रमी होता की तो सहज किल्ले जिंकत जायचा आणि त्याला साधारणपणे कधी आळवायला यायचं नाही. पण निजामशहाने अडवल्यामुळे त्यांनी त्याच्याबरोबर सदाशिवरायाचं युद्ध झालं आणि त्यांनी त्याला सहज हरवलं. त्यांनी सहज हरवून पुढे तो आला आणि तो एक एक किल्ले त्याच्या पुढचे जिंकायला लागला. त्यांनी इतके किल्ले जिंकले की कृष्णदेवरायाने शेवटी त्याला कोटे कोलाहल म्हणजे किल्ले जिंकणारा नायक अशी त्याला पदवी दिली. आता एकीकडचं हे अहमदनगर 5पैकी 1 यांचं तोंड त्यांनी बंद केलं. या बाजूला गुलबर्गा होतं आणि तिकडे होतं गोवळकोंडा. गोवळकोंड्यामध्ये होती कुतुबशाही. तर आता कृष्णदेवरायाचा आणखीन एक विश्वासू सरदार आहे. हा म्हणजे थिंक टँक आहे. त्याचं नाव आहे साळू व तिमय्या. तर या साळू व तिमय्याला त्यांनी पाठवलं गोवळकोंड्यावरती. ही गोवळकोंड्याची मोहीम पण त्याने जिंकली. त्याच्यानंतरचं आता तिसरं आहे हे गुलबर्गा. म्हणजे 3 त्यातल्या शाह्या त्यांना पाडायच्या होत्या. त्यातलं हे होतं गुलबर्गा. गुलबर्गाची लढाई तितकीशी सोपी नव्हती. त्यामुळे तिथे पण सदाशिवरायच गेला होता आणि त्याला कुमक आणखीन पाठवली कृष्णदेवरायाने आणि मग गुलबर्ग्याची पण लढाई तितकीच घनघोर झाली. 5पैकी 3 शाह्या आता नामोहरम झालेल्या होत्या. बहामनी साम्राज्य खिळखिळं व्हायला सुरुवात झालेली होती आणि कृष्णदेवरायाची ही सगळ्यात मोठी त्याचा पराक्रम आहे, उपलब्धी आहे, ज्याच्यामुळे राजकीय स्थैर्य विजयनगरला आलं. आर्थिक स्थैर्य येतच याने, पण राजकीय स्थैर्य येतं. राजकीय स्थैर्य आलं की अर्थातच व्यापार वाढतो. याच्यानंतरची लढाई होती ती कोंडाविडूची. तर कोंडाविडू हा किल्ला बघा, हा डोंगरी किल्ला आहे. हा पण तितकाच मोठा किल्ला आहे आणि ह्याच्या बुरुजांवरून इथून आसपासच्या प्रांतावरती टेहाळणी करणं, लक्ष ठेवणं शक्य आहे. तर हा किल्ला आणखीन एका कारणासाठी हवा होता, कारण तो जवळजवळ सीमेवरचा किल्ला आहे. तर किल्ल्यांचं 2 प्रकारचं महत्व असतं. एक तर टेहाळणी करण्यासाठी त्यांचा वापर होतोच, तसंच शत्रूला राज्याच्या सीमेवरतीच अडवायचं, त्याला पुढे येऊनच द्यायचं नाही, हा किल्ल्यांचा खरा उपयोग असतो. त्यामुळे हा कोंडाविडूचा किल्ला हा पण प्रतापरुद्राच्या ताब्यात होता. प्रतापरुद्राला एक मुलगा होता वीरभद्र नावाचा. तो पण महापराक्रमी असा होता. तो या किल्ल्यावरती होता. तर कोंडाविडू किल्ल्याला वेढा पडणार आहे हे कळल्याबरोबरच तो त्याच्या बाजूला असलेल्या नदीच्या एका किनाऱ्यावरती तळ ठोकून बसला. त्याच्याबरोबर गजपती स्वतः होता, प्रतापरुद्र होता आणि या किनाऱ्यावरती कृष्णदेवरायाचं स्वतःचं सैन्य होतं. प्रतापरुद्राने त्याला भरपूर कुमक पाठवलेली होती. जवळजवळ 5 लाखाचं सैन्य त्याच्याकडे होतं. हत्ती घोडे सगळं काही होतं. कृष्णदेवरायाने काही काळ वाट पाहिली आणि मग त्याला अशी विनंती केली
की आपण ही मधली नदी आहे ती दोन्हीपैकी एका सैन्याने निर्विघ्नपणे पार पाडू द्या, म्हणजे दोघांचाही वेळ फुकट जाणार नाही. मग एका किनाऱ्यावर येऊया आणि मग युद्ध करूया आणि मग जे काय होईल ते होऊ द्या. पण प्रतापरुद्राने ही त्याची विनंती मान्य केली नाही आणि तो नुसताच वेळपाडूपणा करायला लागला. मग कृष्णदेवराय कंटाळला. त्याने त्या नदीमध्ये सैन्य घातलं, तो पलीकडे गेला. वीरभद्राचा पराभव झाला, गजपती पळून गेला. त्याच्या सैन्याची वाताहत झाली आणि वीरभद्राला कृष्णदेवरायाने कैद केलं. त्याला तो विजयनगरला घेऊन आला. याच्यामध्ये एक अशी वदंता सांगितली जाते, एका मोठ्या राजकारण्याने लिहिलेल्या इतिहास सदृश असलेल्या पण इतिहास नसलेल्या पुस्तकामध्ये ते खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की या वीरभद्राचा अपमान केला कृष्णदेवरायांनी, म्हणजे त्याला दरबारामध्ये येऊन एका सामान्य सैनिकाबरोबर युद्ध करायला सांगितलं. त्याच्याबरोबर वीरभद्राला हा अपमान सहन झाला नाही आणि त्याने आत्महत्या केली. तलवारीने स्वतःचं मुंडकं उडवलं. पण असं झालं असण्याची शक्यता नाहीये. अर्थात त्याला कुठे पुरावा नाहीच आहे, पण असं असण्याची शक्यताही नाहीये, कारण ह्याच्यानंतर कृष्णदेवरायाने प्रत्येक वेळेला प्रतापरुद्राशी सलोखा करायचाच प्रयत्न केलाय. म्हणजे त्यांनी अशा प्रकारचं वर्तन त्याच्याशी ठेवलेलं नाहीच आहे. त्याच्यामुळे तो असा नव्हताच आणि राजा, त्याच्यामुळे त्यांनी ही केलेलं नाहीये. त्याचा उलट त्यांनी सत्कार केला, सन्मान केला आणि मग तिथून तो त्याला परत ओरिसामध्ये पाठवलं. आता कोंडावीडचा किल्ला पण पडलेला आहे आणि दुसरा उदयगिरीचा पडलाय. त्याच्या आसपासचा प्रांत विजयनगरमध्ये आलाय. जेव्हा जेव्हा एक एक प्रांत जिंकला जायचा तेव्हा तेव्हा त्यावरती एकेका सरदाराची नेमणूक केली जायची. आता तो काळ लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल की ही व्यवस्था आवश्यक होती, कारण तेव्हा दळणावळणाची किंवा संपर्काची साधनं नव्हती, अतिशय सीमित साधनं आहेत. त्यामुळे प्रतापरुद्राचं पण जसं राज्य असं सामंती नायकांचं राज्य आहे, तसं विजयनगर पण हेच राज्य आहे. ह्या नायकांच्या व्यवस्थेला म्हणजे ही व्यवस्था परिपूर्ण नाहीये, याचे फार मोठे तोटे आहेत. कारण हे राज्य म्हणजे हे छोटे छोटे नायक नंतर स्वतःला स्वतंत्र राजा घोषित करतात किंवा ते बंड करतात. पण तेव्हा त्या काळी पर्याय नव्हता, कारण इतक्या मोठ्या भूभागावरचं राज्य कसं करणार एका ठिकाणी बसून. तो प्रांत आहे त्या ठिकाणचा तो नायक आहे, तो त्याचा राजाच असायचा. मग त्यांनी राजस्व तिथून जमा करायचं, कर जमा करायचा आणि तो कृष्णदेवरायाकडे येऊन विजयनगरकडे येऊन जमा करायचा आणि त्या बदल्यात ह्या लोकांनी त्यांना संरक्षण द्यायचं, लष्करी संरक्षण द्यायचं, अशी ही व्यवस्था आहे. त्यामुळे त्याच्या आसपासचे जे प्रांत आहेत ते सगळे जिंकले. त्याच्यामध्ये एकेका सरदाराची नेमणूक केली आणि मग तो पुढे आला आणि त्याच्या पुढचा किल्ला आहे तो आहे कोंडापल्लीचा. हा कोंडापल्लीचा किल्ला सुद्धा प्रतापरुद्राकडे होता. हा पण डोंगरी किल्ला आहे, हा प्रचंड किल्ला आहे, पूर्व किनारपट्टीवरचा किल्ला आहे. त्याच्यामुळे हाही किल्ला घ्यायचा होता. हा कोंडापल्लीचा किल्ला पण पडला. कृष्णदेवरायाने हाही किल्ला जिंकला. आता बघायला घेतलं तर एक पूर्व किनारपट्टी जवळजवळ त्याच्या ताब्यात आली आहे आणि तिथला पूर्ण व्यापार ताब्यात आलेला आहे. आर्थिक सुबत्ता वाढली आहे आणि राजकीय स्थैर्य बऱ्यापैकी निर्माण झालंय, कारण दोन मोठ्या शत्रूंचं साम्राज्य त्यांनी खिळखिळ केलाय. ह्याचा सरळ परिणाम दिसतो तो नाण्यांच्या वरती. कृष्णदेवरायाच्या काळामधली जी सगळी नाणी आहेत ती त्याचा व्यापार असलेल्या सगळ्या प्रांतांच्या मध्ये मिळतात. म्हणजे साऊथ ईस्ट एशियामध्ये, आग्नेय आशियामधले जे देश आहेत, जे सध्याचे जे थायलंड वगैरे, ते जावा, सुमात्रा वगैरे ते देश, खालचं श्रीलंका, वरती पोर्तुगाल आणि युरोप मधला काही भाग, या देशांमध्ये कृष्णदेवरायाची नाणी सापडतात. कृष्णदेवरायाच्या दरबारा म्हणजे कारकिर्दीमध्ये तांब्यांची नाणी आहेतच. तांब्याच्या नाण्यावरती तो हात जोडून उभा असलेला म्हणजे वीरासनामध्ये असलेला हनुमान आहे साधारणपणे, आणि त्या सगळ्या नाण्यांच्या वरती श्री विरूपाक्ष असं लिहिलेलं असतं, कारण विरूपाक्ष या सगळ्यांचं रक्षण करतो अशी याची भावना आहे. तर या नाण्यांच्या वरती असतं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे सोन्याची नाणी होती आणि या सोन्याच्या नाण्यांना पगोडा असं म्हटलं जायचं. या सोन्याच्या नाण्यांवरती सगळे हिंदू दैवत आहेत, म्हणजे व्यंकटेश आहे, शिवपार्वती आहे, बाळकृष्ण आहे, नंदी आहे, सगळं आहे. म्हणजे तो वैष्णव आहे, तो स्वतः शैव वैष्णव आहे, तरी पण तो शिवपार्वतीची पण प्रतिमा आपल्या नाण्यांच्या वरती ठेवतो. काही वेळेला त्यांच्या समोर वंदन करणारा राजा सुद्धा दिसतो. तर याचं महत्व असं की
जोपर्यंत एखादं साम्राज्य बलिष्ठ नसतं, तिथे राजकीय स्थैर्य नसतं किंवा आर्थिक स्थैर्य नसतं, तोपर्यंत सोन्याची नाणी असू शकत नाहीत. तांब्याची असतात, पण सोन्याची असू शकत नाही, कारण ती नाणी वितळवून वापरली जातात. म्हणजे जी मोठी मोठी साम्राज्य होती, जसं कनिष्काचं साम्राज्य आहे पहिलं कुशाणांचं, त्यांनी ही नाणी आपल्याकडे आणली, सोन्याची नाणी. तर त्यांचं पण असं बलिष्ठ साम्राज्य, प्रचंड मोठं साम्राज्य होतं. तर तसं त्यांच्याकडे जशी सोन्याची नाणी होती, तशी विजयनगरमधली नाणी आहेत. म्हणजे त्याची तुलना बघा, त्यांचं कुशाणांचं साम्राज्य तर तिकडे अफगाणिस्तान वगैरे पुढे पुढे पसरलेलं होतं. आणि तो कनिष्क, तो राजा तर आपल्याला माहितीच आहे त्यांचा. तसा हा कृष्णदेवराय राजा आहे. उत्तरेमध्ये तो बाबर बसलाय, पण तो ह्याच्या केसालाही धक्का लावत नाहीये. त्याला म्हणजे त्यांनी केलेलंच नाही, प्रयत्नच केला नाही हे करण्याचा. इतका याचा दबदबा आहे. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे ही सोन्याची नाणी. तर आता एवढं सगळं झाल्यानंतर कृष्णदेवराय पुन्हा एकदा विजयनगरामध्ये परत आला होता आणि पुन्हा स्वराज्य निर्मितीकडे त्याचं लक्ष वळलं होतं. अशा वेळेला त्याच्या मनामध्ये हा विचार आला की आपण हा हिंदूशाही असलेल्या प्रतापरुद्राबरोबर तह करूया, युद्धबंदी घोषित करूया. त्याच्यामुळे काय होईल, त्याच्याशी सलोखा निर्माण होईल आणि त्याचे आपण 3 मोठे किल्ले आणि बराच प्रांत जिंकलाय, तर थोडासा सलोखा झाला तर या बाकीच्या लोकांच्या वरती थोडंसं वचक ठेवणं शक्य होईल. म्हणून त्यांनी प्रतापरुद्राला बोलणी करायला बोलवलं. पण प्रतापरुद्राने मात्र ते मान्य केलं नाही आणि उलट त्यांनी त्याचा अर्थ वेगळाच घेतला. आणि त्यांनी काय केलं, आपलं सैन्य जमा करायला सुरुवात केली. म्हणजे ह्याचंही सामंतीच राज्य आहे, त्यामुळे त्यांनी एकेका नायकाला बोलवायला सुरुवात केली आणि सगळा मोठा जमावडा त्यांनी त्या प्रांतामध्ये, ओरिसामध्ये जमा केला. कृष्णदेवराय तिकडे गेला आणि हे माहिती पडल्यामुळे त्यांनी आपल्या पण नायकांना बोलावलं. अशा रीतीने दोन्हीकडे मोठी सैन्य जमा झाली. पण तुलनेने विजयनगरचं सैन्य कमी होतं. विजयनगरच्या म्हणजे कृष्णदेवरायाच्या आणि त्याच्या त्या चतुर चाणाक्ष असलेल्या साळू व तिमय्या या नायकाच्या लक्षात ही गोष्ट आली की हे युद्ध आपल्याला शक्तीने जिंकता येणार नाहीये, कारण त्यांचं जे बळ आहे ते आपल्यापेक्षा बळच जास्त आहे. मग अर्थातच जेव्हा शक्तीने जिंकता येत नाही, तेव्हा युक्तीने जिंकायला लागतं. तर ह्या साळू तिमय्याने एक युक्ती केली. त्यांनी काय केलं, आता हे प्रत्येक प्रत्येक नायकाचा वेगळा तंबू आहे आणि त्या प्रत्येक ह्याच्या छावणीमध्ये ते आपापले नायक बसलेले आहेत. प्रतापरुद्र एका ठिकाणी आहे. तर त्यांनी या नायकांना चिठ्ठ्या पाठवल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना असं सांगितलं की तुमच्या विरुद्ध इथे कट कारस्थान होत आहे आणि तुम्हाला इथेच मारण्याचा वगैरे इरादा आहे सगळ्यांचा. आणि असं एका नायकाला दुसऱ्या नायकाच्या विरुद्ध, दुसऱ्या नायकाला तिसऱ्या नायकाच्या विरुद्ध, असं एकमेकांच्या मध्ये त्यांनी बराच गैरसमज निर्माण केला. आणि याच्यामध्ये त्यांनी काही चिठ्ठ्या मुद्दामच इकडच्या तिकडे पाठवल्या. त्यामुळे त्यांच्या या शंकेला बळकटी आली. त्यामुळे प्रत्येक जण मनातून घाबरला की आता इथेच मला दगा फटकावणार आणि इकडेच माझं मी काय बहुतेक संपणार आहे. त्यांनी काही चिठ्ठ्या तर प्रतापरुद्राला पण पाठवल्या आणि प्रतापरुद्राच्या पण मनामध्ये हा संशय निर्माण केला. तर आता मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की स्वामीनिष्ठ असणं आणि राष्ट्रनिष्ठ असणं ह्या 2 वेगळ्या, अगदी वेगळ्या गोष्टी आहेत, त्या सहजपणे आता आपल्याला लक्षात येणार नाहीत. त्यावेळेला जे सैनिक होते ते स्वामीनिष्ठ होते, म्हणजे फक्त एका राजासाठी लढायचे. तो राजा पडला किंवा तो गेला की मग त्याची नोकरी सोडायची, मग दुसरीकडे पकडायची, मग दुसऱ्या राज्यासाठी लढायचं. याच्यामध्ये ती भूमी किंवा ते राष्ट्र ते टिकावं किंवा ती भूमीचं रक्षण व्हावं असं कोणाच्या काही मनात नसायचं. तर हे सगळे जे सामंत आहेत, हे राजे आहेत, नायक आहेत, ते सगळे स्वामीनिष्ठ आहेत. आता इतका सगळा गैरसमज झाल्यामुळे हे नायकच आता आपल्याला सोडून जातील असं प्रतापरुद्राला वाटलं. मग आपण एकटे पडू, मग पुन्हा आपल्याला कृष्णदेवराय पकडेल, त्याच्यापेक्षा आपणच पळून जाऊया असा त्याने विचार केला आणि तो विंध्याचलामध्ये पळून गेला. तो पळून गेल्यामुळे आणखीन गोंधळ झाला. या सगळ्या नायकांना वाटलं आता राजाच नाही, मग आता कोणासाठी लढायचं, म्हणून हे सगळे नायक पण पळत गेले. यामुळे काय झालं की सहज हे युद्ध कृष्णदेवरायाने जिंकलं. एकही रक्ताचा थेंब न सांडता हे युद्ध जिंकलं गेलं. अर्थात कुठलंही युद्ध हे रक्त सांडल्याशिवाय तसं जिंकलं जात नाही, कारण रणावेण स्वातंत्र्य कोणा मिळाले. परंतु हीच रक्तविहीन क्रांती म्हणता येईल. सध्या जे रक्तविहीन क्रांतीच्या नावाने जे काही सांगितलं जात आहे ते तितकंसं संयुक्तिक नाहीये. वीरमरण पत्करणाऱ्या योद्ध्यांचा योग्य सन्मान, योग्य आदर ठेवूनच असं म्हणायला पाहिजे की ही एक रक्तविहीन क्रांती होती. आता हा
भाग पडलेला आहे. प्रतापरुद्र पळून गेलाय. पुन्हा त्याला कृष्णदेवरायाने बोलावलं आणि त्याला म्हटलं की तुम्ही परत या, आपण पुन्हा तह करूया आणि मी काही भाग तुम्हाला परत पण देईन. तर यावेळेला मात्र प्रतापरुद्र परत आला आणि त्यांनी परत आल्यावर पाहिलं तर त्याला आश्चर्यच वाटलं की त्याचा जो प्रांत आहे त्याच्यामध्ये काही त्यांनी तोडफोड केलेली नाहीये, कोणाची वित्तहानी झालेली नाहीये, जीवितहानी तर झालेलीच नाहीये. आणि उलट कृष्णदेवरायांनी प्रत्येकाला विश्वासच घेतलाय, प्रत्येकाशी तो बोललाय, तिथल्या नायकांशी बोललाय, तिथल्या बाकीच्या लोकांची, व्यापाऱ्यांशी बोललाय आणि त्यांना असा विश्वास दिलाय त्याने की हे इथलं काहीही तुमचं बदलणार नाहीये, तुमचं जे नेहमीचं आयुष्य आहे ते तसंच चालू राहणार आहे. त्यामुळे त्यांनी एका अर्थाने तिथल्या भागातल्या लोकांची मनं जिंकलेली आहेत. त्यामुळे प्रतापरुद्राला एक आत्मविश्वास निर्माण झाला की ठीक आहे, म्हणजे मी आता बोलणी करू शकतो त्याच्याशी. मग त्यांनी कृष्णदेवरायाशी बोलणी केली. त्यामध्ये असं ठरलं की उत्तरेकडचा कृष्णदेवरायाने जिंकलेला प्रांत हा प्रतापरुद्राकडे ठेवायचा, दक्षिणेकडचा प्रांत सगळा कृष्णदेवरायाने ठेवायचा आणि नंतर ह्या म्हणजे तहावरती शिक्कामोर्तब होण्यासाठी रोटीबेटीचा व्यवहार तो नेहमी व्हायचाच. त्या रोटीबेटीच्या व्यवहारामध्ये त्यांनी आपल्या मुलीचा विवाह कृष्णदेवरायाशी करून द्यायचा. तर हे सगळं ठरलं. मग प्रतापरुद्राची मुलगी आहे तुक्कादेवी, तिचा विवाह कृष्णदेवरायाशी झाला. एक महिनाभर जवळजवळ यांचं हे महोत्सव चालू होता, हा लग्न समारंभ सुरू होता. हुंड्यामध्ये पण एक काही भूमी प्रतापरुद्राने कृष्णदेवरायाला दिली. इथे सलोखा निर्माण झाला आणि मग कृष्णदेवराय तुक्कादेवीला घेऊन विजयनगरामध्ये परत आला. तुक्कादेवी ही त्याची तिसरी पत्नी आहे. पहिल्या दोन आहेत, तिरुमला देवी आणि चिन्नादेवी, आणि ही तुक्कादेवी. ह्या तुक्कादेवीचं वर्णन साहित्यामध्ये भद्रा किंवा अन्नपूर्णा या नावाने सुद्धा येतं. ही संस्कृत कवयित्री होती आणि तिने संस्कृतामध्ये तुक्का पंचकम नावाचं काव्य लिहिलेलं आहे. हे कृष्णदेवराय आणि तुक्कादेवी फारसे कधी एकत्र राहिले नाहीत, ती वेगळ्या ठिकाणी राहायची. त्यामुळे तिने हे लिहिलेलं विरहगीत आहे आणि तिचं म्हणजे हे एक उत्कृष्ट काव्य आहेच, पण त्याच्याबरोबर तिचं असं कौतुक करायला पाहिजे की सम्राट कृष्णदेवरायाची तिने निंदा केलेली आहे त्याच्यामध्ये. तर ती स्वतःला मालतीच्या फुलाची उपमा देते आणि कृष्णदेवरायाला ती भुंगा म्हणते आणि तिचा शेवटचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ती असं म्हणते की जो 4 पायांचा असतो तो त्याला आपण राक्षस म्हणतो, पण तर हा 6 पायांचा भुंगा आहे, त्याला काय म्हणायला पाहिजे, असं ती विचारते. म्हणजे त्या काळच्या स्त्रियांची, सुशिक्षित स्त्रियांची स्थिती कशी होती, तर त्यांच्यामध्ये धारिष्ट्य होतं. त्या राणीचं धारिष्ट्य हे आहे की ती इतक्या मोठ्या सम्राटाच्या विरुद्ध बोलू शकते किंवा आपली व्यथा अशी साहित्यातून व्यक्त करू शकते. अशा आणखीन पण काही कवयित्री तिथे होत्या. तर ही तुक्कादेवी. आता जवळजवळ सगळं संपलंय आणि शेवटची एक मोहीम, रायचूरची मोहीम, ही त्याची कृष्णदेवरायाची लष्करी कारवाई असलेली शेवटची मोहीम. 3 शाह्या पडलेल्या आहेत ऑलरेडी. गुलबर्गा झालाय, अहमदनगर झालेला आहे, गोवळकोंडा पडलाय आणि त्याच्यामुळे नंतरचा जो मोठा सरदार आहे तिथे, मोठं जो शाही सल्तनत आहे ती म्हणजे विजापूर आणि विजापूरचा आदिलशहा. विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यामध्ये हा रायचूरचा किल्ला होता. पण याच्या आधी आदिलशहा बरोबर एक तह झाला होता आणि युद्धबंदी झालेली होती. त्यामुळे कृष्णदेवरायाला हा रायचूरचा किल्ला पाहिजे असला, कितीही पाहिजे असला, तरी त्याला तह स्वतःहून मोडायचा नव्हता. त्यामुळे ते लोक वाट बघत होते की कधी संधी मिळते आणि कधी हा तह मोडतोय. त्यामध्ये एक इष्टापत्ती आली. म्हणजे काय झालं की पुन्हा कृष्णदेवरायाने घोडे विकत घेण्यासाठी आपल्या एका सरदाराला कलबुर्गकडे पाठवलं आणि तेव्हा आदिलशहाने त्या सरदाराला मधूनच फितवलं आणि ते सगळे जे क्रुझेडर दिले होते ते सगळे स्वतःच्या ताब्यात घेतले आणि कृष्णदेवरायाला घोडे मिळू नयेत अशी व्यवस्था केली. तर साळू व तिमय्यांनी कृष्णदेवरायाला याची जाणीव करून दिली की हीच योग्य वेळ आहे, इथे आपण तह मोडूया आणि आता रायचूर घेऊया. तर कृष्णदेवरायाने तह मोडला, रायचूर वरती आक्रमण केलं. रायचूरचा किल्ला सुद्धा असा मोठा किल्ला आहे. हा पण भुईकोट म्हणजे हा मोठा प्रचंड मोठा किल्ला, हा भेदणं शक्य नाही असा किल्ला होता. याच्यावरचा आदिलशहाचा एक सरदार होता आणि तो शर्थीने हा किल्ला लढवत होता. कृष्णदेवराय या किल्ल्याला वेढा देऊन बसला. तिथे तो आला हे बघितल्यानंतर तिच्या जवळच्या नदीच्या एका तीरावरती आदिलशहा पण ठाण मांडून बसला. त्यांनी पण आपले तंबू लावले आणि आदिलशहा कायमच आपलं लष्कर सुसज्ज करण्याकडे त्याचं
लक्ष होतं. आता लक्षात एक घ्यायला पाहिजे की विजयनगरकडे भरपूर हत्ती आहेत, पण हत्तीवरची लढाई नेहमीच हळू असते, त्याच्यामुळे घोडे पाहिजे असतात. कृष्णदेवरायाने घोडे तर नक्कीच घेतले होते आणि ह्यांनी पण घेतले होते, पण ह्यांनी आणखीन लक्ष पुरवलं होतं आपल्या लष्कराकडे आणि त्यांनी लांब पल्ल्याच्या तोफा पण घेतल्या होत्या. इथे आपण कमी पडलो. नेहमीप्रमाणे आपण ह्याच्यातच कमी पडतो, तंत्रज्ञानातच कमी पडतो आणि असं आपण इथेही कमी पडलो होतो. एका तटावरती आदिलशाह होता आणि कृष्णदेवरायाने त्याला विनंती केली की आपण एकाने नदी पार करूया. जसं तो नेहमीच सांगायचा, त्याला वेळ घालवायला नाही आवडायचं. पण आदिलशहाने ते आधी मान्य केलं नाही आणि मग एक दिवस अचानक 2000 सैनिक त्यांनी पाठवले. त्यांनी इथून 2000 पाठवल्यावर कृष्णदेवरायाने 30,000 सैनिक पाठवले, पण आदिलशहाने तोफा डागल्या. तोफांचे गोळे या बाजूला येऊन पडल्यानंतर कृष्णदेवरायाच्या सैन्यामध्ये अफरातफरी माजली. जेव्हा केव्हा असं झालेलं आहे आजपर्यंत, तेव्हा ही लढाई इथेच संपलेली असते. इथेच लढाई ते सैन्य हरलेलं असतं, पण तिथे कृष्णदेवराय होता. त्याला लढाई हरणं ही गोष्ट मान्यच नव्हती. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य समजलं त्याला. त्यांनी तो घोड्यावर चढला. त्यांनी आपल्या हातातल्या अंगठ्या एका स्वाराच्या हातामध्ये दिल्या आणि सांगितलं, तू परत जा आणि माझ्या राण्यांना सांग की राया मेला. मग तो परत आला आणि तिथून त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं की आपण आता शत्रूच्या सैन्यावर पुन्हा तुटून पडणार आहोत. एवढंच नाही तर जे आपले सैनिक पळतायत ना, त्यांना पण कापून काढायचं. असं राजांनीच म्हटल्यानंतर पुन्हा या सैनिकांच्या मध्ये जोश आला. ते पुन्हा पाठी वळले आणि त्यांनी आदिलशहाच्या सैन्यावरती पुन्हा आक्रमण केलं. आता या गोष्टीची विजापूरच्या सैनिकांना पण सवय नव्हती. असं कधी होतच नव्हतं. त्याच्यामुळे ते सैनिक आणखीन गोंधळून गेले. यांनी आक्रमण केल्यानंतर त्यांनी घाबरून जाऊन नदीमध्ये उड्या मारल्या आणि ते त्या बाजूला पळायला लागले. ह्या लोकांच्या मध्ये आता जोश चढलेलाच होता. ते त्वेषाने आणखीन त्यांच्यावरती चढून गेले. ते नदी पार करून पुढे जाऊन तिथपर्यंत त्यांनी त्या लोकांना दुसऱ्या तीरापर्यंत त्यांनी कापून काढलं. त्यांच्या छावण्या उद्ध्वस्त केल्या आणि एकूणच खूप मोठी वित्तहानी झाली. आदिलशहाचे फारच कमी लोक जिवंत परत जाऊ शकले आणि कृष्णदेवरायाची सुद्धा मोठी जीवित हानी इथे झाली. 16,000 सैनिक कृष्णदेवरायाचे मारले गेले. पण ही लढाई जिंकली गेली. ही लढाई जिंकल्यामुळे रायचूरचा जो किल्लेदार होता त्याचं मनोबळ ढासळलं आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्यामुळे किल्ल्यावर असलेल्या बाकी लोकांनी असं ठरवलं की आता आपण शरणागती पत्करूया. त्यांनी पांढरी निशाणं दाखवली आणि इथे निरोप पाठवला की आम्हाला समजा आमच्या जीविताचं रक्षण करण्याची हमी देणार असाल तर आम्ही किल्ला ताब्यात देतो. कृष्णदेवरायाला जीवित हानी वित्तहानी आवडतच नव्हती. त्यांनी ही विनंती लगेच मान्य केली आणि रायचूरचा किल्ला पुन्हा साम्राज्यामध्ये सामील झाला. आता त्या भागातले जवळजवळ सगळे मोठे किल्ले कृष्णदेवरायाच्या ताब्यात आलेले आहेत. त्यांची आर्थिक सुबत्ता वाढली आणि हे अर्थातच इतरांच्या डोळ्यात चालायला लागलेलं होतं. त्यामुळे काय केलं झालं की दोन शाह्यांनी एकत्र येऊन कृष्णदेवरायाला अशी विनंती केली की तुम्ही असं करा की आता थोडासा प्रांत आदिलशहाला परत द्या, त्यामुळे काय होईल, युद्धबंदी होईल. या निरोपाचा अर्थ न समजण्याइतका कृष्णदेवराय काही दुधखळा नव्हता. त्यांनी त्यांना उलट पावली तसाच निरोप पाठवला की तुम्ही एकत्र येऊन वगैरे माझ्यावरती आक्रमण करायचा विचार जरी मनात आणलात तो इथल्या इथे सोडून द्या, कारण आम्ही तुमच्यावरती आक्रमण करायला बिलकुल तयार बसलेलो होतो. त्यामुळे ही त्यांची खेळी ही फसली. मग कृष्णदेवरायाने पुन्हा एकदा गुलबर्ग्याकडे लक्ष वळवलं. तिथल्या सुलतानाने 3 मुलांना कैदेत टाकलेलं होतं. तिथे असं नेहमीच व्हायचं की जो वारस आहे त्याला कैदेत टाकायचं म्हणजे मग पुन्हा आपण राज्य नीट करू शकायचो. अशा प्रकारचे हे सुलतान विचार करायचे. कृष्णदेवरायांनी या सुलतानाला मारलं, तिच्या ताब्यात असलेल्या मुलांना सोडवलं आणि त्यातल्याच मोठ्या मुलाला गादीवरती बसवलं. त्याला नामधारी राजा केलं आणि राज्यकारभार त्याचा हात चालवत होता. या नंतर त्याला यौवन राज्य स्थापनाचार्य अशी पदवी मिळाली. म्हणजे त्यांनी ह्या सुलतानाला स्वतःच राजावर बसून आता नामधारी राजा केलेला आहे. नंतर त्यांनी ही पण काळजी घेतली की ह्या 5 शाह्या पुन्हा एकत्र येणार नाहीत आणि एकमेकांच्या पुढे भांडत बसतील. म्हणून त्यांनी बरीच शाही आणि इमामशाही हे एकत्र येऊन त्यांनी पुन्हा आदिलशहावरती आक्रमण केलं. कारण आदिलशहा आता खिळखिळा झालाय असं ह्या लोकांना वाटलं होतं. पण इथे आदिलशहा जिंकला
पण त्यामुळे या 3 शाह्यांच्या मध्ये मात्र दुही निर्माण झाली. तर याच्यानंतर पुन्हा एकदा आदिलशहाने एक प्रयत्न करायचा ठरवला आणि त्यांनी आपल्या एका सरदाराला 150 घोडे हत्ती वगैरे घेऊन कृष्णदेवरायाकडे पाठवलं आणि सांगितलं की आपण थोडासा सलोखा निर्माण करूया आणि आमच्या हातून ही चूक झाली, आम्हाला काही असं तह वगैरे मोडायचा नव्हता, तर आता पुन्हा एकदा आपण एकत्र येऊया. तर राया म्हणाला ठीक आहे, भेटूया, आपण मुदगलला भेटूया, पण माझी एकच अट आहे की आदिलशाह स्वतः आला पाहिजे, मी आणखीन कोणाशी बोलणी करणार नाही. राया तिकडे गेला, मुदगलला तो थांबला, पण आदिलशहा आलाच नाही. त्यांनी खूप वेळ वाट पाहिली पण हा आलाच नाही. शेवटी त्यांनी तो विजापूरवरती गेला आणि त्यांनी विजापूर ताब्यात घेतलं. आदिलशहा तिकडे नव्हताच. मग तो काही काळ तिथे राहिला, पण तिथे वेगळंच घडलं. त्या आदिलशहाच्या सरदारांनी, नायकांनी वगैरे विजापूरचं पाणी तोडलं. पाणी तोडल्यामुळे इतक्या सैन्यानिशी बसलेल्या कृष्णदेवरायाला आता तिथे बसणं अशक्य झालं. मग काय करायचं? आता मात्र कृष्णदेवरायाला राग आला, कारण त्याची वेळ पण फुकट गेला होता आणि तो आदिलशहा पण आला नाही. पुन्हा त्यांच्या बरोबर तह पण झाला नाही, काहीच मिळालं नाही. मग तो विजयनगरमध्ये परत आला, पण तो जाताना सांगून गेला की आता हे विजापूर उद्ध्वस्त करा आणि त्याला एक असा ह्यातून संकेत द्या की आमच्याशी पुन्हा अशा प्रकारे खेळू नकोस. तर विजापूर उद्ध्वस्त झालं. आदिलशहा परत आला तेव्हा त्याने बघितलं की हे विजापूर उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा या गोष्टीचं वाईट वाटलं. अशा रीतीने या 5 शाह्यांचा बंदोबस्त झालाय, प्रतापरुद्राचा बंदोबस्त झालाय, पोर्तुगीजांशी वेगळाच व्यवहार सुरू आहे. जवळजवळ राज्यामधले सगळे शत्रू आता नामोहरम होण्याच्या मार्गावरती आहेत. राज्य स्थिर झालंय, आर्थिक सुबत्ता आली आहे आणि अशा वेळेला बाकी सगळं चांगलं असताना एकच गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे कृष्णदेवरायाची कमी झालेली शारीरिक ताकद. तो आता 44 वर्षाचा झालाय. त्याला थोडंसं ही गोष्ट लक्षात आलेली आहे की आता मला या लढाया फारशा जमणार नाहीयेत आणि जी चूक वीर नरसिंहाने केली तीच यांनी केली. त्याला 3 मुलं आहेत त्याची, म्हणजे 2 मुली, 1 मुलगा आहे. तर त्या 2 मुलींचं लग्न त्याचं व्यवस्थित झालेलं आहे. एक आलिया रामरायाशी आणि आणखी एका सरदाराशी, असं सगळं झालेलं आहे. तो मुलगा आहे त्याला एक तिरुमला राय नावाचा, तो लहान आहे, खूपच छोटा होता. तर कृष्णदेवरायाने त्याला त्याचा राज्याभिषेक केला आणि त्याचा राज्याभिषेकाचा सोहळा त्यांनी बराच चालवला मोठा. पण त्यांनी आपल्या भावाकडे ही गादी द्यायला हवी होती, ती त्यांनी दिली नाही. आणि पण दुर्दैवाने ह्या मुलाचा मृत्यू झाला. कृष्णदेवरायाच्या मनामध्ये कोणीतरी असं भरवलं की त्याचा जो विश्वासू सरदार आहे साळू व तिमय्या यांनी विषप्रयोग केलाय आणि या मुलाला त्यांनी मारलाय. तर त्याला त्याचं प्रचंड दुःख झालं आणि राग आला आणि त्यांनी त्या साळू व तिमय्याला तुरुंगात टाकलं. कृष्णदेवरायाच्या पूर्ण कारकिर्दीवरचा काळा डाग म्हणावा हा इतकाच की त्यांनी असं हलक्या कानाचं होऊन अशा गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि साळू व तिमय्याला त्याच्या स्वामीनिष्ठेचं, राष्ट्रनिष्ठेचं असं वाईट फळ मिळालं. अर्थात तो फार चाणक्य होता, तो तिकडून पण पळून गेला. तर आता कृष्णदेवरायांनी पुन्हा एकदा त्याच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली की आता मी काय करू. आतापर्यंत आपण जी पाहिली ती त्याची साम्राज्य वाढवायचं कसं याबद्दल असलेल्या त्याच्या कारवाया, त्याने लिहिलेल्या अमुक्त माल्यदा या पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे की राजाचं प्रथम कर्तव्य हा साम्राज्याचा विस्तार असतो आणि मग दुसरं कर्तव्य ही सुराज्य निर्मिती असते, राष्ट्राला बळकटी आणणं असतं. म्हणून तो पुढे असं लिहितो की राजाने सतत हिंडत राहिलं पाहिजे, लोकांशी भेटत राहिलं पाहिजे, मंत्र्यांवरती वचक ठेवायला पाहिजे आणि त्यांना त्यांचं वर्तन समजा कुठल्या प्रकारचं वाईट आढळलं तर त्यांना कडक शिक्षा द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल. सुराज्य निर्मितीमध्ये सगळ्यात मुख्य मुद्दा असतो तो राजस्वाचा, कराचा. मग येतं जलनियोजन. जलनियोजन अर्थात कशासाठी, तर शेतीप्रधान देश आहे, शेतीमधनं अर्थनिर्मिती होते म्हणून जलनियोजन पाहिजेच. नंतर आला गुणीजनांचा सत्कार आणि सगळ्यात महत्वाचं हा जो काळ आहे हा सर्व कलांचा सुवर्ण काळ असल्यामुळे सर्व कलांना आश्रयदाता असलेला हा राजा. सगळ्यात पहिलं आलं राजस्व. जसं आता करांची व्यवस्था आहे तशी तेव्हा पण होती, म्हणजे मालमत्तेवरचा कर, इन्कम टॅक्स, हे सगळे टॅक्स तिकडे होतेच. तर ते जसेच्या तसे चालू ठेवणं काही प्रमाणामध्ये जरुरी होतं. पण काही गमतीशीर कर पण तिकडे होते, म्हणजे विवाहावरचा कर होता, तर तो कृष्णदेवरायाने रद्द केला. आणि गमतीची गोष्ट अशी आहे
की म्हणे आरशावरती कर होता. आता हा कशासाठी लावला असेल काय माहिती, पण एक आरशावरती कर होता तो कृष्णदेवरायांनी रद्द केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी कर जमा करण्याची पद्धत बदलली. संगम घराण्यातल्या दुसऱ्या हरिहराने एक कराची पद्धत लावून दिली होती. त्याच्यामध्ये त्यांनी जमीन कशी आहे, जमिनीची प्रत कशी आहे किंवा त्यातून उत्पन्न किती आहे ह्याचा विचार न करता जे उत्पन्न आहे त्याच्या 1/3 उत्पन्न जमा करायचं, अशा प्रकारचा व्यवस्था केलेली होती. पण रायाने त्याच्या तिमय्याच्या सल्ल्याने ही पद्धत बदलली आणि त्या पद्धत या भूमूल्यांकन पद्धतीला राया रेखा असं म्हणतात. ही पद्धत नंतर बराच काळपर्यंत चालत राहिली. 36 बिघ्यांचं 16 एकर जमीन असं त्यांनी जमिनीचं मूल्यमापन केलं. मूल्यमापन झाल्यानंतर प्रत पण तेवढीच महत्वाची असते. 2 प्रकारच्या जमिनींचं त्यांनी केलं होतं. एक म्हणजे कोरडवाहू जमीन आणि दुसरी म्हणजे लागवडीखाली असलेली जमीन म्हणजे सुपीक जमीन, त्यातून जास्त पीक येऊ शकतं. तर कोरडवाहू जमिनीसाठी असलेली एककं वेगळी होती. त्याला पोल, चिक्का, गल्ला वगैरे अशी त्यांची वेगळी एककं होती. आणि लागवडीखाली असलेली जमीन किंवा कृषी देणारी जमीन त्याचं असलेलं मापन हे वेगळं होतं. त्यातून किती खंडी बियाणं निर्माण झालं, किती खंडी बियाणं आलं, त्याच्या तुलनेत कर त्यांनी ठरवला होता. म्हणजे कोरडवाहू जमिनीवरचा कर कमी आणि या लागवडीखाली असलेल्या जमिनीवरचा कर थोड्या प्रमाणामध्ये जास्त, असं त्यांनी एक योग्य व्यवस्था निर्माण केली. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टीने व्यवस्था फार चांगली होती. त्यांना याच्यातून विश्वास निर्माण झाला होता. आणि ही त्यांनी पद्धत इतकी व्यवस्थित त्यांनी राबवली की त्याच्यानंतर पण हीच चालू राहिली. हीच व्यवस्था त्यांनी बागेसाठी सुद्धा ठेवली. म्हणजे बागायती शेती असते त्याच्यामध्ये किती झाडं, किती त्यातून उत्पन्न, कशा प्रकारची झाडं आणि त्यातून किती अर्थनिर्मिती होते याचा विचार करून त्यांनी बागांवरती सुद्धा अशा प्रकारचे कर ठेवले. त्याच्यामुळे हा एक दुसरा मुद्दा की राजस्व आणि कर स्वराज्य निर्मितीच्या दृष्टीने उचललेलं हे महत्वाचं पाऊल. त्याच्यानंतरची तिसरं गोष्ट येते ती म्हणजे जलनियोजन. जलनियोजन हे प्रत्येक राज्यासाठी, राष्ट्रासाठी अतिशय आवश्यक असतं. पोर्तुगीजांच्या बरोबर सलोखा ठेवण्याचं हे एक आणखीन तिसरं महत्वाचं कारण होतं. कारण त्यांच्याकडे जे डोलापोट नावाचा एक स्थपती होता, तो जलनियोजनासाठी प्रसिद्ध होता. त्याला आपल्या राज्यामध्ये आणून इथून जलनियोजन करून घ्यायचं असं कृष्णदेवरायाने ठरवलेलं होतं आणि म्हणून त्यांनी असं करूनही तिकडे घेतलेलं होतं. आता आपण थोडीशी हम्पीची रचना एकदा डोळ्यासमोर आणूया. आपण बघितली होती की त्याच्या 7 बाजूने टेकड्या आहेत. ही रामायणामधली किष्किंधा नगरी आहे. त्याच्या 7 टेकड्या आहेत ज्या आपण वाचलेल्या आहेत, माल्यवंत, हेमकूट, ऋष्यमुख वगैरे वगैरे. तर त्या टेकड्यांच्या मध्ये असलेला आहे हम्पी. त्याच्यापासून 24 किलोमीटर दूर असलेली तुंगभद्रा नदी. तर तिथून इथपर्यंत पाणी आणायचं म्हणजे तितकं तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पण ते फारसं सोपं नाही आहे. तर मग त्या नदीला कालवा काढायचा, त्या कालव्यात मोठा प्रचंड आधी कालवा काढायचा, त्या कालव्यातनं मग छोटे कालवे काढायचे आणि तिथून इथे पाणी खेळवायचं. आता ह्या कालव्यांची निर्मिती फार पहिल्यापासून होती. म्हणजे हे कृष्णदेवरायाचं नाही आहे, त्याच्या आधीपासूनच म्हणजे होयसळांच्या पासून सुद्धा ही निर्मिती आहे. एक चालुक्यांचा राजा होता विक्रमादित्य 6वा 1088 साल. तर तेव्हा त्यांनी एक असं वर्णन करून ठेवलंय की जसं आपण कमळाची कळी तोडली आणि त्याचं देठ तोडलं आणि त्यातला एक एक तंतू समजा वेगळा केला तर ते कसं दिसेल, तसे हे कालवे असतात. किती योग्य वर्णन त्यांनी केलंय. तर असे हे कालवे त्या लोकांनी आपल्या साम्राज्यामध्ये खेळवले होते. कालवे जमिनीच्या खालून असतात आणि ॲक्विडक्ट म्हणजे जलवाहिन्या या जमिनीच्या वरून असतात. तर कृष्णदेवरायाने अशा जलवाहिन्याही विजयनगरमध्ये आणल्या होत्या. वरून पाणी खेळवून ते शेतीला पुरवलं होतं. एका थॉमस नावाच्या इंग्लिश इतिहासकारांनी असं लिहून ठेवलंय की कृष्णदेवरायाने जिकडे संधी मिळेल तिकडे त्यांनी तलाव निर्माण केले, तिथे तिथे त्यांनी कालवे काढले. आणि ह्याचं उदाहरण विजयनगरमध्ये दिसतं, हम्पीमध्ये दिसतं. विजयनगर पूर्ण साम्राज्यामध्ये बरेच कालवे आहेत. पण धरणं निर्माण केलेली आहेत, बांध घातलेत. एक धारवाडला घातलेला आहे आणि तिरुपतीला घातलेला आहे. तसंच कृत्रिम तलाव त्यांनी बांधलेले आहेत. हम्पीच्या जवळ नागलपूर नावाचं गाव त्यांनी वसवलं होतं. त्याच्या आईचं नाव होतं नागलांबा. तिच्या स्मरणार्थ त्यांनी नागलपूरचा एक कृत्रिम तलाव बांधला. या तलावाची जेव्हा निर्मिती होत होती तेव्हा डोमिंगो पेस हा पोर्तुगीज प्रवासी तिकडे होता.
तर त्यांनी त्याचं पण वर्णन करून ठेवलंय की तिकडे 15-20 हजार लोक जे काम करतायत आणि या तलावाची निर्मिती करतायत. तो तलाव आणि हम्पीमध्ये असलेले काही मोठे तलाव आहेत त्यांचे त्यांनी जीर्णोद्धार केलाय. जीर्णोद्धार करणं महत्वाचं असतं का? कारण हे कालवे किंवा ह्यातनं या जलवाहिन्या आहेत या नीटपणे कायमच चालत नाही, त्यांची कार्य चालू शकत नाही. एक तंत्र सदोष असतं किंवा त्यात काही त्रुटी असतात, सदोष म्हणण्यापेक्षा काही त्रुटी राहतात, हे शक्यच आहे. पण त्याच्यापेक्षा पुढचं म्हणजे पूर येतात आणि मग त्यातून हे सगळं जलनियोजन बदलतं. तर त्यामुळे त्यांचं पुनरुज्जीवन करणं हे आवश्यक असतं. तर हे राया वारंवार करत राहिला. आता हा जो आपण बघतोय हा मनमथ तलाव आहे. हा विरूपाक्ष मंदिराच्या बाजूला आहे. विजयनगरच्या प्रत्येक मोठ्या मंदिराच्या बाहेर एक तलाव असतो. तर 25-30 वर्षापूर्वी तिकडे कोणी गेलेलं असेल ना, तर त्याला हा तलाव दिसला नसेल. कारण हा पूर्ण गाळाने भरलेला होता. मग तो गाळ वगैरे उपसला आणि त्यावेळेला हा तलाव समोर आला आणि सुंदर स्थापत्य आहे. हा शिस्ट स्टोन आहे. त्याच्यामधलं हे बारीक असं नक्षीकाम आहे. याची भुरळ इतकी पडते, हे सौंदर्य इतकं आहे इथे, की आपली नजर याच्यावरनं हटत नाही. आणि मग एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, ती म्हणजे याच्या वरती असलेली ही ॲक्विडक्ट, ही जलवाहिनी. इथून पाणी या तलावामध्ये सोडलं गेलं होतं. इतकं ते तंत्रज्ञान आहे. तर जेव्हा तुम्ही कधी जाल तेव्हा हे पहाच, यातनं नजर हटणारच नाही. पण हे पाहायला विसरू नका आणि ही ॲक्विडक्ट, ही जलवाहिनी नक्की पहा. अशा प्रकारच्या जलवाहिन्या पूर्ण विजयनगरमध्ये दिसतात, हम्पीमध्ये दिसतात. तर इथून पाणी पडतं आणि मग हा तलाव भरतो. पण समजा पाण्याने हा तलाव भरलेला असला तर मात्र आपण हे सौंदर्य पाहायला आपल्याला मिळत नाही. तर मनमथ म्हणजे कामदेव. तर कुमार संभव माहिती असेल, कुमार संभव जे कालिदासाने लिहिलेलं आहे. तिथे अशीच ही कथा विरूपाक्ष आणि पंपेची कथा आहे, पंपा देवीची. पंपा नावाची सुंदर मुलगी शंकराच्या प्रेमात पडते, मग तप करते आणि मग त्या विरूपाक्षाची तिचा विवाह होतो आणि त्याचं तप मोडण्यासाठी मग मदनाला बोलावलं जातं आणि तो बाण मारतो वगैरे. ही जी कथा आहे ही म्हणजे अगदी सुंदर अशी प्रणय कथा आहे. त्याचं सगळ्यांना भुरळ पडलेली आहे, कालिदासाला पण पडलेली आहे. तर ते कुमार संभवामधला जो मदन आहे, तो मनमथ आहे, त्याच्यासाठी हे सगळं काही घडलं होतं ते इथे घडलं होतं. म्हणून हा मनमथ तलाव आणि या मनमथ तलावाच्या सारखाच नंदी तलाव, तुर्थू तलाव असे 3-4 तलाव तिकडे आणखी मोठे आहेत. तर ही जलवाहिनी जी वरून तिथून पाणी जाऊन मग ती तलावांच्या मध्ये तिथून पाणी सुटतं. अशा रीतीने एक सुंदर अशी जलव्यवस्था तिथे झाल्यामुळे परिपूर्ण असं हम्पी तयार झालेलं आहे. हम्पी हे इतकं परिपूर्ण स्वयंपूर्ण शहर होतं की त्याला वेढा घालून बसण्याचं स्वप्न पण कोणी पाहिलं नाही. असा एक वेडपटपणा दुसऱ्या देवरायाच्या काळामध्ये झालेला होता, प्रयत्न एक झालेला होता. पण त्यांना पण काही ते हम्पीत पाडणं जमलं नाही. कारण या हम्पीला 7 तटबंद्या आहेत. 7 तटबंद्या होत्या आणि त्या इतक्या उंच होत्या की तो नोनीजनी असं फर्नाव नोनीज नावाचा जो हा एक प्रवासी आहे, त्यांनी असं म्हटलंय की ते तटबंद्या इतक्या उंच आहे की त्यामुळे टेकड्या पण दिसत नाहीये. ह्याच्या बाहेर एक नाका पण होता आणि त्या नाक्यावरच आधी परवाने वगैरे पाहिले जायचे. मग पुढे यायला परवानगी. मग पुन्हा या 7 तटबंद्यांच्या मध्ये प्रत्येक प्रवेशद्वारावर कोणी ना कोणी अडवायला असायचं. तिथे त्यांना पुन्हा त्यांचं चेकिंग. मग तिथून कोणी आत येण्याची शक्यता. पुन्हा हे प्रवेशद्वार कशी तर असं चकवल्यासारखी, म्हणजे मध्ये पुढचं ब्लाइंड एंड म्हणतात ना तशी, म्हणजे एक जण आतमध्ये जातो, मग पुन्हा त्याला समोरचं काही दिसत नाहीये, पुन्हा तो आतमध्ये जातो आणि मग त्याला प्रवेश आहे. अशा प्रकारची प्रवेशद्वार. तर हे सगळी व्यवस्था असल्यामुळे हे शक्यच नाही. पुन्हा आतमधून हे हम्पी इतकं स्वयंपूर्ण आहे हे विजयनगर की तिथे त्यांची शेती आहे, त्यांचं तांदुळापासून केळ्यापासून सगळं काही ते पिकवतायत. त्यांना बाहेरून काही आणायची गरजच नाहीये. पाणी आहेच, त्यांची स्वतःची मंदिरं आहेत, त्यांचे राजवाडे आहेत, सगळं काही त्यांचं आहे. त्यामुळे त्यांना कोणी कितीही वर्ष बाहेरून वेढा घातला तरी आतमध्ये त्यांना कळणार सुद्धा नाही, अशी व्यवस्था आहे. कृष्णदेवरायाने जे आमुक्तमाल्यदा नावाचं त्याचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी तलाव कसा असावा याचं पण वर्णन केलंय. त्यांनी एकूणच राज्यकारभाराचं, उत्कृष्ट राज्यकारभाराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये तो तलावाचा पण किती बारीक त्याचा विचार आहे की तो म्हणतो की तलाव हा कठीण दगडाचा असला पाहिजे. मुख्य भूमीपासून 3 योजना दूर असला पाहिजे. त्याच्याजवळ टेकडी असायला पाहिजे, एक बांध असायला पाहिजे.
कठीण दगडाचा हा तलाव असला तरी तो सखोल असला पाहिजे, तो विस्तृत असायला पाहिजे, म्हणजे तिथे जास्तीत जास्त पाणी मावेल. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या जवळ उपजाऊ जमीन असायला हवी. इतका विचार करून तो तलाव त्यांनी बांधलेले आहेत. बाकीचे पण तलाव आपण आता पाहिले, नद्यांवरची धरणं पाहिली. अशा प्रकारचं हे जलनियोजन आणि त्यासाठी तो जो देला पोर्ट या पोर्तुगीजाबरोबर त्यांनी संधान बांधलंय आणि मग त्यांनी हे सगळं करून घेतलंय. या दूरदृष्टीची तारीफ व्हायला हवी. याच्यानंतर कृष्णदेवरायाचा दरबार हा भुवन विजयम या नावाने प्रसिद्ध होता. भुवन विजयम म्हणजे त्यांचा मोठा दावा खरं तर हा म्हणायला हवा. भुवन विजयम म्हणजे पूर्ण जगावरती राज्य. पण आता आपण असा सहज अर्थ नको घेऊया, सरळ अर्थ, तर आपण असा अर्थ घेऊया की सगळ्या जगभरातले विद्वान कलाकार हे सगळे लोक या दरबारामध्ये जमा झाले होते आणि त्यांना राजाश्रय होता. आणि असा गुणग्राहक कलासक्त राजा त्यांना त्याच्यामध्ये फार रस घेऊन त्या सर्वांची अक्षरशः पाठ थुकटून त्यांना मान देऊन त्यांना त्यांचं मनोबळ वाढवत होता आणि त्यांना त्यांच्याकडून साहित्य निर्मिती करून घेत होता. कलासक्त राजा त्यांना कलेला प्रोत्साहन देत होता. त्याच्यामुळे हे भुवन विजयम. आणि या भुवन विजयम मध्ये अष्टदिग्गज होते. आता अष्टदिग्गज ही कल्पना आहे अशी की पृथ्वीला 8 हत्तींनी तोललेलं आहे. तर या हत्तींची नावं आपल्याला माहिती आहेत, म्हणजे पुंडरीक, ऐरावत, वामन, कुमुद वगैरे हे जे 8 मोठे हत्ती आहेत त्यांनी तोललंय. तर जसे हे 8 शक्तिशाली हत्ती आहेत तशा प्रकारचे 8 दिग्गज 8 दिग्गज कवी, म्हणजे संस्कृतामध्ये कवी म्हणतात, हा लेखक म्हणत नाही, तर ते याच्या दरबारामध्ये होते. हे सगळे जे 8 आहेत ना ते या दक्षिणेमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे आपल्याला फारसे माहिती नसले तरी ते खूप प्रसिद्ध कवी आहेत. आणि त्यातला सगळ्यात मोठा म्हणजे अल्लासनी पेद्दन, याला तेलुगू काव्याचा पितामह मानलं जातं. त्यांनी मनुचरित नावाचा ग्रंथ लिहिला. आणखीनही ग्रंथांची निर्मिती आहे, पण महत्वाचा मनुचरित. आणि मनुचरितामध्ये कृष्णदेवरायाचं वर्णन आलेलं आहे. अल्लासनी पेद्दन नंतरचा नंदी तिमण्णा, त्याला मुक्कू तिमण्णा असं पण म्हणायचंय. मुक्कू म्हणजे नाक, आणि त्यांनी नाकाच्या संदर्भात असलेलं काव्य निर्मिती केलेली आहे, म्हणून त्याचं नाव मुक्कू तिमण्णा. मग मदय्यागिरी मल्लन, मग त्याच्या पुढचा दुर्जटी. दुर्जटीचं पण एक काव्य आहे, श्री कालहस्ती नावाचं काव्य आहे. नंतर पिंगली सूर्यण्णा, त्याच्याबद्दल सांगायला पाहिजे. फ्लॅशबॅक तंत्राचा वापर सगळ्यात पहिल्यांदा पिंगली सूर्यण्णांनी केला. आता अगदी म्हणजे हे तंत्र तर बुकाळलेलंच आहे कादंबऱ्यांच्या मध्ये ना, कथांच्या मध्ये, इव्हन सिनेमामध्ये सगळीकडे फ्लॅशबॅक वापरला जातो. तर हे सगळ्यात पहिल्यांदा या पिंगली सूर्यण्णांनी वापरलं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती असलेला तेनाली रामकृष्णन. आणखीन काही माहिती नसलं तरी सगळ्यांना कृष्णदेवराय आणि तेनालीरामन हे दोन्ही माहिती असतात, त्यांच्या कथा पण सगळ्यांना माहिती असतात. पण हा आपल्या समोर विदूषक या रूपात येत असला तरी तो मोठा कवी आहे, तो महाकवी आहे. जशी संस्कृतामधली 5 महाकाव्य आहेत, म्हणजे कुमारसंभव आणि रघुवंश, शिशुपाल वध वगैरे, तशी तेलुगू मधली पण महाकाव्य आहेत. आणि त्यातलं एक महाकाव्य पांडुरंग महात्म्य याने लिहिलेलं आहे. पांडुरंग महात्म्य म्हणजे विठोबावरचं काव्य आहे. तर हा तेनाली रामकृष्ण, मग अय्याराज रामभद्र, मग भट्टीमूर्ती, हे 8 कवी. या कवींना पालखीचा मान होता. आणि पालखीचा मान म्हणजे त्यांना पालखीतून ते दरबारात यायचे आणि 2-4 पावलं कृष्णदेवराय स्वतः या पालखीला खांदा द्यायचा. याच्यामधलं एक नंदी तिम्मण्णांनी लिहिलेलं पारिजात परिमळू हे काव्यही सांगायला पाहिजे. ते इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण याच्यामध्ये कृष्णदेवरायाचं वर्णन आहे. कृष्णदेवराय कसा होता हे त्याच्यामध्ये, किंवा राजकीय परिस्थिती आणि त्याचे दिग्विजय हे याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पारिजात परिमळू म्हणजे ती कथा माहिती आहे आपल्याला, कृष्णाची आणि सत्यभामेची. मग त्याला ते सत्यभामेला ती स्वर्गामधली इंद्राकडची पारिजाताची फुलं हवी होती, म्हणून कृष्णाने सिंदरावरती आक्रमण केलं वगैरे, ही जी कथा आहे ती याच्यामध्ये आहे. तर हा असा भुवन विजय कृष्णदेवरायाचा समृद्ध असलेला दरबार. कृष्णदेवरायांना त्या काळामध्ये हे जे कवी होते ते संस्कृतामधून काव्य प्रकार घेऊन ते काव्य लिहित होते. कृष्णदेवरायासारख्या स्वयंप्रज्ञ माणसाला हे मान्य असणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी तेलुगू भाषेमध्ये प्रबंध आणला, एक काव्याचा प्रकार आणला नवा. तो प्रकार काय होता, तर हे गद्य पद्यात्मक काव्यरचना आहे, त्याला संस्कृतमध्ये चंपू काव्य म्हणतात. हे गद्य पद्यात्मक काव्यरचना
एका ह्याच्यामध्ये कमीत कमी 3 सर्ग आणि जास्तीत जास्त 7 किंवा 8 सर्ग असायला हवेत आणि पद्य निर्मिती विविध वृत्तात असली पाहिजे. म्हणजे साधारणपणे एका वृत्तामध्ये काव्य निर्मिती असते, पण विविध वृत्तामध्ये काव्य निर्मिती असायला पाहिजे. तर हे त्याचं एक दुसरं अंग की त्यांनी काव्यामध्ये असं लक्ष दिलेलं होतं. तर त्याची स्वतःची अशी बरीच मोठी संपदा आहे. अमुक्त माल्यदा या शब्द म्हणजे स्वतः घातलेली माळ दुसऱ्याला द्यायची असा त्याचा अर्थ आहे. तर हे रंगनायक म्हणजे विष्णू आणि अंदल नावाची वैष्णव संत आहे, एकुलती एक वैष्णव संत आहे ती. तर त्या दोघांचा प्रेमविवाह कसा झाला याची ही कथा आहे. तर तिथे एक मंदिर आहे श्रीकाकुलम मधलं. तिथे आंध्र विष्णू नावाचा मोठा दैवत आहे ते. तर ते त्या कृष्णदेवरायाच्या स्वप्नात आलं आणि त्यांनी म्हटलं की तू माझी प्रणय कथा लिही. आणि तर कृष्णदेवरायाने विचारलं मग कुठल्या मी भाषेत लिहू, कारण ह्याला सगळ्या भाषा येत आहेत, तेलुगू, तमिळ, कन्नड वगैरे येत आहे, त्याला संस्कृत येत आहे. तो म्हणाला की नाही, तू हे तेलुगूमध्ये लिही, कारण तेलुगू रसाळ भाषा आहे वगैरे. तर मग त्यांनी तेलुगूमध्ये हे काव्य रचलं. त्यामुळे अशी शक्यता आहे की कृष्णदेवराय मूळतः तेलुगू होता, म्हणून त्यांनी आपल्या मातृभाषेबद्दलचं प्रेम असं व्यक्त केलंय. कारण दक्षिणेमधले सगळेच जण तेलुगू, तमिळ, कन्नड सगळेच लोक त्याला आपलं म्हणतात. आपला राजा होता, म्हणजे आमच्या भाषेतनं बोलणारा हा राजा होता असं त्यांना म्हणायचं आहे. असं असतं जसं आपल्याकडे पण शिवाजी महाराजांवरचा असा दावा सांगितला जातो, पण ते तितकं अजून मोठं राजकारण बहुतेक तिकडे झालेलं नाहीये. पण साधारणपणे इतक्या ज्या मोठ्या व्यक्ती आहेत त्यांना अशी बंधनं म्हणजे खरं तर देशा म्हणजे राज्यांची भाषेची अशी कुठली बंधनं घालू नयेत. कारण ह्या राष्ट्राच्या संपत्ती असतात. हे लोक राष्ट्र मोठं करत असतात. म्हणजे कसं सांगायचं झालं तर अत्र्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 10,000 वर्षात झाला नाही असा राजा, किंवा पुलं म्हणतात तसं की ज्याचं आयुष्य हे खऱ्या अर्थाने जीवन म्हणता येईल असं आयुष्य. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सामान्य माणसाच्या आयुष्याचं वर्णन असं केलेलं आहे की कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जशी. म्हणजे कपूर कसा जळून तिथल्या तिथे, म्हणजे अर्थ तुम्हाला माहिती असेल पण तरी पण मी सांगते की जिथल्या तिथे तो समाप्त झाला. म्हणजे आसपास काही फारसा धक्का कोणाला बसला नाही, म्हणजे जगाला फारसा धक्का न बसता साधारण आयुष्य संपून जातं. पण अद्वितीय जे आयुष्य असतं ते कृष्णदेवरायासारखं असतं, म्हणून त्याला चौकट घालायला नको. तर कृष्णदेवरायांनी निर्माण केलेले बाकीचे ग्रंथ, एक मदालसा चरितम, सत्यवधू प्रेरणम, सकल कथा सारक संग्रह, ज्ञानचिंतामणी, रसमंजरी हे त्याचे संस्कृत काव्य आहेत. आणि जांबुवती कल्याणम नावाचं 5 अंकी नाटक, जे नाटक नेहमीच तिथे खेळलं जायचं. रंगभूमी कशी असावी याबद्दल सुद्धा कृष्णदेवरायांनी लिहून ठेवलेलं आहे. कृष्णदेवरायानेच नाही आणि बाकी सगळ्यांनी पण आपापल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. संगीत सूर्योदय नावाचं एक नाटक, त्याचं म्हणजे एक ग्रंथ निर्मिती आहे. त्यातनं संगीत कसं असावं हे लिहून घेतलंय. त्याच्या पुढची कला अर्थातच संगीत म्हणजे नृत्यवादन गायन, ते समाजामध्ये रुळलेलं होतंच. जांबुवती कल्याणम मध्ये काम करणारे नाटू नवय्या आणि पत्री या 2 कलाकारांचा त्यांनी सन्मान केलेला होता असं शिलालेखांच्या मध्ये लिहिलेलं आहे. नृत्याला जरी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तेव्हा फारशी प्रतिष्ठा नसली तरी कर्नाटकामध्ये किंवा या भागामध्ये कायमच त्याला प्रतिष्ठा राहिलेली आहे. कारण भारतीय कला ही नेहमीच देवासाठी असते. म्हणजे यातून आपला अहंकार गळून पडावा आणि मग देवाच्या चरणी आपण लीन व्हावं आणि तिथून अर्थातच मोक्ष प्राप्ती, हाच एक उद्देश आहे. तर ह्या नर्तिका निवडाचे पण निकष सांगितलेले आहेत. म्हणजे ती कशी असावी, आनंदी असावी, ती सुदृढ असावी, ती दोषविरहित असावी वगैरे वगैरे असे बरेच निकष आहेत. तिथून त्यांनी नर्तिका निवडायची. पेसनी वर्णन केलेलं आहे की त्याच्या राजवाड्यामध्ये मोठा नृत्य महाल आहे आणि त्याच्यामध्ये नृत्याचे विन्यास मुद्रा तिथे काढलेल्या आहेत. त्यांना नृत्य शिकवणारा शिक्षक त्यांनी नेमलेला आहे आणि मग या नर्तिका ते नृत्याचे विन्यास पाहून हे प्रॅक्टिस करतात आणि मग हा शिक्षक त्यांच्याकडून करून घेतो तालमी. आणि मग महानवमी उत्सवाच्या वेळेला या नर्तिका देवापुढे नृत्य करतात. याच्या पुढची कला ही बघायला हवी, ही म्हणजे चित्रकला. ही आपल्याला बघायलाच हवी, कारण विजयनगरची स्वतःची अशी एक चित्रशैली आहे आणि त्याच्या स्थापत्यामधून ही चित्रशैली दिसते. हे विरूपाक्ष मंदिरामध्ये असलेलं चित्र आहे. तर बघितलं तर भडक रंगामध्ये चित्र निर्मिती झालेली आहे. बाह्य रेषा काळी आहे आणि थोडंसं तिरकं अशा व्यक्ती रेखा त्यांनी काढलेल्या दिसतात. थोडासा तिरकेपणा आहे.
चित्रांमधून त्यावेळच्या सामाजिक स्थितीचा अंदाज येतो. म्हणजे त्यांची वस्त्र, नंतर दागिने आणि थोड्याफार प्रमाणात दिसणारं स्थापत्य, खाली वादक गायक पण दिसतायत, निरनिराळी वाद्य दिसतायत. तर हे सगळं यातनं दिसतं. तर हे गिरिजा कल्याणम म्हणजे शिव-पार्वतीचा विवाह, प्रणय कथा जी आपण मगाशी मी म्हटलं तशी. तर ह्या पार्वतीच्या विवाहासाठी सगळेजण जमा झाले. तर पार्वतीच्या बाजूला हिमालय दिसतोय, मग त्याच्या बाजूला लक्ष्य प्रजापती दिसतोय, बाकीचे पण लोक दिसत आहेत. त्या बाजूला हा ब्रह्मा दिसतोय आणि मग यांचा विवाह आहे आणि मग तिच्या ह्या सख्या आहेत त्या तिला तयार करतायत. तर ह्यांच्या साड्या, प्रत्येकीच्या साड्या वेगवेगळ्या दिसत आहेत, त्याच्यावरती डिझाईन आहेत वेगवेगळी, मग त्यांनी घातलेले वेगवेगळे अलंकार आहेत, सगळ्यांच्या केशभूषा वेगळ्या आहेत. अशा प्रकारच्या 68 प्रकारच्या केशभूषा मोजलेल्या आहेत. आणि ह्या अशा स्त्रिया, मग त्या सख्या आहेत, मग त्या तिच्या मेकअप आर्टिस्ट पण आहेत, मग तिला त्या तयार करतायत. या बाजूच्या चित्रामध्ये हे सगळे जण जमलेले आहेत आणि हे सगळे दरबारी लोक आहेत. त्याच्या टोप्यावरनं कळताय की त्यातले काही जण परदेशी आहेत, म्हणजे तुर्की वगैरे लोक आले होते ते दिसत आहेत आणि काही त्या दरबारी असलेले लोक, त्यांची वस्त्र अशी वेगवेगळी. तर ह्या चित्रावरनं एक असं लक्षात येतं, हे फार आवडतं असं हा गिरिजा कल्याणमचा त्यांच्या सगळ्या कवींच्या, चित्रकारांचा, एकूण शिल्पकारांचा पण आवडणारी गोष्ट आहे ही. एक साधारणपणे लक्षात घ्या, आपल्याला ना शिवाचा परिवार नीट माहिती आहे. म्हणजे शिव आहे, पार्वती आहे, गणपती आहे आणि कार्तिकेय आहे. मग कार्तिकेयाच्या पण 2 पत्नी माहिती आहेत आपल्याला, की वल्ली आहे, देवसेना आहे. मग गणपतीच्या माहिती आहेत, रिद्धी सिद्धी, हे सगळं माहिती आहे. नंदी पण माहिती आहे, हे सगळं माहिती आहे. पण आता तुम्ही विष्णूबद्दल विचार करा. विष्णूची पत्नी आहे लक्ष्मी. विष्णूचा मुलगा वगैरे कोणाला माहितीये? साधारणपणे माहिती नसतं. तर विष्णूचा मुलगा आहे मदन. तर हा परिवार काही नीट असा माहितीचा नाहीये. आणि दुसरं म्हणजे हे जे विष्णू आणि लक्ष्मी आहेत, ते एकमेकांच्या बाजूला बसून असे चर्चा वगैरे करत असतात. आणि म्हणजे आता सध्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे एकमेकांना स्पेस वगैरे देऊन असतात. तर हे लक्ष्मी कधी रुसून वगैरे बसत नाही आणि विष्णू कधी रागावून तांडव पण करत नाही. पण हे शिवपार्वती आपल्यासारख्या घरामधल्या सारखे आहेत, त्याच्यामुळे हे जरा जास्त समाजाला जवळ असणारं असं जोडपं आहे, म्हणून त्याच्याबद्दलचं एक आकर्षण असावं आणि म्हणून हे साधारण चित्रांमधून दिसतं की हे राजतुला हे स्थापत्य महत्वाचं आहे. कारण कृष्णदेवरायांनी इथे सर्व विद्वानांचा सन्मान केलाय. स्वतःची तुळा तो हा करून घ्यायचा इथे आणि 3 वेळा त्यांनी आपली सुवर्ण तुळा केली होती आणि त्यांनी दान दिलेलं होतं. ही जी सुवर्ण तुळा आहे ना, ही आता जरी अशी साधी दिसली असली तरी तेव्हा ती फार डेकोरेटेड होती. त्याच्यामध्ये खूप असं हिरे जडित, रत्न जडित अशी आहे आणि तुंगभद्रेच्या किनारी ही तुळा आहे. विठ्ठल मंदिरातनं पुढे गेल्यावर ही तुळा दिसते. आता पण तिथलं महत्वाचं म्हणजे विद्वानांचा जो सन्मान होता, विद्वानांची तुळा होऊन रत्नांची आणि सुवर्णाची वगैरे, आणि मग तिथून दानं दिली जायची. तर ही सुवर्ण तुळा पाहायला विसरू नका गेलात तर. या महानवमी चौथऱ्याबद्दल सांगायला हवं. हे एक वेगळं स्थापत्य. महानवमी उत्सव इथे 9 दिवस साजरा व्हायचा. हा 3 टप्प्यात असलेला हा चौथरा आहे. म्हणजे खालचा जो भाग आहे तो सगळ्यात मोठा, मग क्षेत्रफळ कमी कमी होत जातं आणि मग सगळ्यात वरती असलेला मंडप, तिथे खांब होते पहिल्यांदा, ते आता नाहीयेत. महानवमी उत्सवाच्या वेळेला वरती कनाती बांधल्या जायच्या, अर्थातच रेशमाच्या, आणि तिथे मोत्याच्या झालरी वगैरे असायच्या. तिथे राजसिंहासन असायचं, कृष्णदेवराय त्याच्यावरती बसायचा. हे राजसिंहासन पण सोन्याने त्याच्याला जडित असं होतं आणि रत्न जडित होतं असं वर्णन आहे. तर राया तिकडे बसायचा, त्याच्या समोरून एक एक जण यायचे, मिरवणुका व्हायच्या. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा हत्तीस्वार आले, मग घोडेस्वार, मग उंटस्वार वगैरे वगैरे, ते एक एक जण येत जायचे. अशा प्रकारचं तिथे व्हायचं. परदेशी लोक पण यायचे आणि मी त्यांना नजराणे द्यायचे, मग राया पण त्यांना नजराणे द्यायचा. अशा प्रकारे हा 9 दिवसाचा उत्सव आहे. आणि राया मग 9 दिवस उपवास करायचा, देवाची पूजा व्हायची पहाटेपासून, नृत्य, वादन, गायनाचे सगळे कार्यक्रम व्हायचे. तर हा सगळा जवळजवळ चलत चित्रपट असावा अशी शिल्प ह्या महानवमी चौथऱ्यावरती कोरलेली आहेत. म्हणजे अगदी पेस आणि नुनीसने वर्णन केलंय ना, तसं एक एक शिल्प तिथे द्विमित्त शिल्प कोरलेलं आहे. त्यातून आपल्याला ते पूर्ण समाज जीवन दिसतं. इतकंच नाही तर कुस्ती करणाऱ्या स्त्रिया किंवा तलवारबाज स्त्रिया किंवा घोडेस्वार स्त्रिया अशा पण दिसतात. बाकीचे आहेतच.
आणि हे सगळं वादक आहेत, गायक आहेत, नर्तक आहेत, इव्हन हे तर सांगा इथे जंगल आहे, हरणं वगैरे दाखवलेत, शिकार करणारे लोक आहेत, असं सगळं आहे तिथे. आणि बारीक बारीक पाहायला गेलं तर बराच वेळ जाईल इथे आणि बराच असा इतिहास आहेत ना, सहज दिसतो. त्यांची वस्त्र, वेशभूषा, केशभूषा हे पण दिसतं. तर हा महानवमी चौथरा. त्याच्या पुढे सांगायलाच असं हे हजाराम मंदिर. हम्पीचे 3 भाग आहेत, त्यातला जो मधला भाग आहे तिथे सगळ्या साधारणपणे राजाच्या राजपरिवारासाठी असलेल्या इमारती, म्हणजे आता हा महानवमी चौथरा तिथलाच, त्याच्या बाजूला असलेला राजवाडा आणि हे हजारामाचं मंदिर. तर हजाराम मंदिर म्हणजे तिथे पूर्ण रामायणाची कथा 108 शिल्पांमधून काढलेली आहे. मंदिर फार मोठं आहे, म्हणजे ही मंदिर म्हणजे संकुलं असायची, मोठी मोठी मंदिरं. म्हणजे तसं इथे पण आहे की 108 म्हणजे 100 खांबांचा एक मोठा मंडप आहे, मग छोटा मंडप आहे, गर्भगृह आहे, त्याच्यामध्ये आता राम लक्ष्मण सीता नाही आहेत, पण 3 असे खड्डे तिकडे दिसतात, त्यावरून आपल्याला कळतं. गोपुरं आहेत आणि खूप सजावट आहे. पण त्या सजावटीमधून सगळ्यात आकर्षक काय आहे तर ती रामायणामधली शिल्प. रामायणामधला पहिला प्रसंग आहे ना, श्रावण बाळाचा, तिथपासून तो त्याचं वर्णन सुरू होतं. म्हणजे पहिलं शिल्प तेच आहे आणि मग तिथून एक 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 शिल्प दाखवले आहेत. काही प्रसंग तर वाल्मिकी रामायणामध्ये नाही आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये कोरलेले आहेत. जसं आपण एक हे बघूया, हे कॉर्नरला असलेलं हे वाली आणि सुग्रीवाचं युद्ध आहे आणि त्याच्या 7 वृक्षांच्या मधून रामाने बाण मारला आणि वालीचा वध केला. तर हे शिल्प पण तिथे आहे. मग हिच्या बाजूला आता हा वाली पडला, मग हे राम आहे तिथे उभे. असं म्हणजे एकूण एक छोटी छोटी शिल्प त्याच्यातनं त्यांनी सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणजे आता हा धनुष्याला त्यांनी पत्नींच्या बांधली वगैरे, हा सीता स्वयंवराचा आहे, किंवा हे 4 राजपुत्र रथामध्ये बसून आले. असं गंमत म्हणून समजा आपण एक एक शिल्प पाहिलं आणि त्याच्यापुढे आपण गीत रामायण मधले गाणी आठवत गेलो ना, तर असं स्वतःला श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. म्हणजे असं किती मोठा वारसा आपल्याकडे आलाय गीतांच्या द्वारे आणि या शिल्पांच्या द्वारे, असा समृद्ध वारसा सहज डोळ्यासमोर येतो. हे विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिर म्हणजे विठ्ठलाची मूर्ती स्थापन करण्यासाठी कृष्णदेवरायाने हे बांधलेलं प्रचंड मंदिर. अतिशय देखणं मंदिर आहे. त्याच्यामधलं वैशिष्ट्य सांगितलं जातं म्हणजे तिथे हे असलेले संयुक्त खांब, त्यांच्यामधून संगीत उमटतं. तर खरंच उमटतं आणि लोक त्याच्यावरती ठोकून ठोकून ते उमटवायचा प्रयत्न करतात. तर पर्यटन विभाग सगळ्यांना विनंती करत असतं की तुम्ही असं तिथे ठोकू नका, आणि त्याचं नुकसान आहे, खूप नुकसान झालेलं आहे. तसंही ही सामाजिक जाणीव आपल्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कमीच आहे असं म्हणायला पाहिजे. तर हे बाहेरचा हा मंडप, त्याच्यामध्ये असलेलं हे खालचं जे एक कोरीव काम आहे, घडलेलं ते फार सुंदर आहे. ते आपल्या तोड्याचा म्हणजे अलंकार आहे ना, सोन्याचा तोडा, त्याच्यावरचं असलेलं हे डिझाईन आहे. आता त्याच्या आतमध्ये असलेले हे खांब, या खांबांच्या वरती तुम्ही ही शिल्प पहा, तर या खांबांचा जो भाग आहे, बेस आहे, त्याच्यामध्ये असे हे सिंह दिसतात, जे आक्रमक रूपातले सिंह आहेत. आणि बाकीच्या खांबांवरती विष्णूचे दशावतार आहेत. मी मगाशी म्हटलं तसं विष्णूचा असा परिवार नीटसा नाही माहितीये, पण त्याचे दशावतार आहेत. आणि त्या दशावताराची सगळी शिल्प या खांबांच्या वरती कोरलेली दिसतात. त्याच्यामध्ये हे बघितलं आपण तर कालियामर्दन इथे दिसतंय, हा मत्स्यावतार इथे दिसतोय. च्या पाठी तुम्हाला दिसलं तर हे वाली सुग्रीवाचं युद्ध वगैरे, इथे वरती कुर्मावतार आहे. अशा प्रकारचं सगळं तिकडे आहे. हे आतमध्ये आहे. याच्यामध्ये एक नृत्यशाळा आहे. आणखीन पण जे संकुलामध्ये, जे मंदिरामध्ये सगळं असतं ते सगळं आहे. विठ्ठलपुरात आहे जवळजवळ. हे पाहण्यामध्ये खूप वेळ लागतो आणि नीट पाहायला हवं. तर हा रथ, दगडी रथ, जे या विठ्ठल मंदिराचं आकर्षण आहे, आपल्या 50 रुपयाच्या नोटेवरती हा रथ आहे. हा एकेकाळी चालत होता आणि त्याच्या पुढे जरी आत्ता हत्ती असले तरी एकेकाळी तिकडे घोडे होते. त्या घोड्यांच्या शेपट्या तिकडे दिसतात. मोठा रथ आहे चांगलाच, म्हणजे जवळजवळ त्याचे रथाची चाकं आणि हे इथपर्यंत आपण बसलो की तिथपर्यंतच आपली उंची येते साधारण. त्याच्यावरती फुलांची नक्षी आहे. त्याच्या आतमध्ये गरुड आहे. गरुड हे विष्णूचं वाहन, आतमध्ये विठ्ठल आहे, त्याच्यामुळे बाहेर गरुड आहे. त्याच्यावरचं कोरीवकाम बघण्यासारखं आहे. ते इतकं नाजूक आणि हे इतकं व्यवस्थित जोडलेला हा रथ आहे की तो शंका येते की तो एकसंध दगडातला आहे, म्हणजे मोनोलिथ आहे. पण तो मोनोलिथ नाही आहे, तो वेगवेगळ्या दगडातनं बांधलेला असा हा रथ आहे. कोणार्कच्या सूर्य मंदिराची ही प्रतिकृती कृष्णदेवरायाने इथे करून घेतली. दुर्दैवाने हे मंदिर कधीच पूर्ण झालं नाही.
आणि त्याची अशी कथा, 2 प्रकारच्या कथा आहेत. एक म्हणजे तो पांडुरंग इथे आला, मग तिथल्या पंढरपूरच्या त्याच्या भक्तांना फार त्याचा विरह झाला, सहन झाला नाही. त्यांनी पुंडलिकाला पाठवलं आणि पुंडलिकाने विठ्ठलाला विनंती केली की तू परत चल. विठ्ठल पण हे सगळं वैभव पाहून कंटाळला होता. तो पुन्हा कृष्णदेवरायाकडे गेला आणि म्हणाला की तुझं हे वैभव तुझ्यासाठी ठीक आहे, हे माझ्यासाठी नाही आहे, कारण मी गरिबांचा देव आहे, मी आपल्या पंढरपुरामध्ये परत जातो. आणि मग तो परत गेला. ही कथा असली तरी त्याच्या मागचा इतिहास असा असावा की तेव्हा जी परकीय आक्रमणं होत होती आणि मंदिरं फोडली जात होती, त्याच्या वेळेला हा शक्तिशाली असलेला दक्षिणेतला राजा कृष्णदेवराय याच्याकडे ही पांडुरंगाची मूर्ती काही काळापुरती सुखरूप पोस्त केलेली असेल, दिलेली असेल आणि मग त्यांनी ही इथे स्थापन केली असेल. पण ती आता तिथे मूर्ती नाही, ती कुठे आहे माहिती नाही, असेल कुठे. पण हे विठ्ठलनगरामध्ये विजयनगरामधलं अतिशय देखणं मंदिर, म्हणजे डोळ्याचं पारणं फिटावं असं हे मंदिर आहे. या मंदिराच्या आपला इतिहास फारसा साहित्यातनं उलगडत नसल्यामुळे शिलालेख हा मोठा आधार असतो. विरूपाक्ष मंदिराच्या बाहेरचा हा शिलालेख आहे. याच्यामध्ये कृष्णदेवरायाच्या राज्याभिषेकाचं वर्णन आहे आणि याच्यामध्ये बाकी पण असे शिलालेख दिसतात. या प्रत्येक शिलालेखावरती श्री विरूपाक्ष प्रसन्न अशी अक्षरं लिहिलेली दिसतात. विरूपाक्ष हे त्यांचं कुलदैवत आहे. हे विरूपाक्षाचं मंदिर 7व्या शतकामध्ये याची निर्मिती झाली असली तरी लहान स्वरूपाचं असलेलं मंदिर दुसऱ्या देवरायाने वाढवलं आणि कृष्णदेवरायाने त्याला संकुल हे रूप दिलं. त्याच्यामध्ये मोठी गोपुरं बांधली, त्याला रायगोपुरं असं म्हणतात. रायगोपुरांचा मुख्य उद्देश हा संरक्षण हाच आहे. त्या गोपुरांना एक लहानसं असं प्रवेशद्वार असतं, तिथून साधारण एक माणूस किंवा एक हत्तीच आतमध्ये जाऊ शकेल इतकंच असतं ते, आणि तिथून सहज आक्रमण होऊ नये हा उद्देश. कृष्णदेवरायाने इथे 100 खांबांचा मंडप बांधला आणि नंतर बऱ्याच काही गोष्टी त्यांनी वाढवल्या. भुवनेश्वरीचं मंदिर आहे, आणखीन पण 2-3 मंदिर आहेत. त्रिकूट असं हे विरूपाक्षाचं मंदिर आहे, गोपुरं आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी चित्र पाहिली होती ती आहेत. सुंदर शिल्प या विरूपाक्ष मध्ये आहेत. विरूपाक्ष मंदिरातली शिल्प आणि एकूणच हंपीमधली शिल्प हा अगदीच वेगळा विषय आहे आणि तो नीट एक एक शिल्प पाहायलाच हवं असं तिथे सुंदर हे आहे. या सगळ्या मंदिरांच्या समोर एक बाजार सुद्धा असतो आणि या सगळ्या मंदिरांच्या समोर आहे, म्हणजे बाळकृष्ण मंदिरामध्ये समोर आहे, अच्युतरायाच्या मंदिरासमोर समोर आहे आणि ह्या मंदिरात पण समोर आहे. मोठे बाजार आहेत आणि त्याचं वर्णन या पोर्तुगीज प्रवाशांनी केलेलं आहे. तर हिरे वगैरे घेऊन बसलेले ते लोक वगैरे असं जरा स्वप्नवत वाटणारच ते वर्णन आहे. तर हे विरूपाक्ष मंदिर. त्याच्यानंतर हा सर्वांना आवडणारा हा उग्र नरसिंह हा सुंदर पुतळा आहे. एकसंध दगडामधनं केलेलं हे शिल्प. त्याला योगपट्टा असल्यामुळे हा लक्ष्मी नरसिंह नसावा, कारण तो योग नरसिंह आहे आणि नरसिंहाचं रूप हे फार प्रसिद्ध रूप आहे, तिथलं लोकप्रिय रूप आहे. त्याच्यावरती तो फणा असलेला तो नाग आहे, वासुकी, त्याची गुलाबी टोपी, बटबटीत डोळे, हे सगळं सुंदर दिसतं तिथे. आणि कृष्णदेवरायाने हा पुतळा बांधला अशा प्रकारचा शिलालेख बाहेर आहे. हे सगळं असलं तरी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील दयाचे, परंतु भगवंताचे अधिष्ठानच आहे पाहिजे. तर हे भगवंताचं अधिष्ठान म्हणजे हे व्यासतीर्थ मुनी, माधवा संप्रदायाचे वेदांगाचे हे किंवा हरिदास पंथाचे हे मुनी होते. कृष्णदेवरायाचे हे राजगुरू होते, त्यांना हा मानत होता. जसं हरिहर आणि बुक्क या संस्थापकांना विद्यारण्य स्वामींनी उभं केलं, तसं कृष्णदेवरायाच्या डोक्यावरती या व्यासतीर्थांचा आधार होता. त्याच्या चरणी आता लीन व्हायची वेळ आलेली आहे हे कृष्णदेवरायाला समजलेलं होतं. निरोप घ्यायची वेळ आली. त्याचं वयाच्या 45व्या वर्षी निधन झालं. गोपाळकृष्ण मंदिर तुमकुरला आहे, तिथे एक शिलालेख आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या मृत्यूचा उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर अच्युतदेवरायाला त्यांनी राजा केलं होतं आणि त्याचा पुत्राचा मृत्यू झाला होता, त्याच्यामुळे अच्युतदेवराय राजा झाला असाही उल्लेख असा इथे आहे. आणि याच्यानंतर कृष्णदेवरायाची कारकीर्द इथे संपते. असा अद्वितीय राजा इथे निर्माण झाला आणि त्याबद्दल आपण हे जाणून घेतलं. आता हा आपण इतिहास का जाणला, तर रॉबर्ट सुवेल नावाच्या इतिहासकाराने असं लिहून ठेवलेलं आहे, पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव आहे द फॉरगॉटन एम्पायर किंवा विस्मृतीत गेलेलं साम्राज्य. हे इतकं मोठं विस्मृतीत गेलेलं किंवा आपल्या विस्मृतीत जावं असा पद्धतशीर प्रयत्न ब्रिटिशांनी केला, त्याच्यानंतरच्या काही राज्यकर्त्यांनी केला.
पण असं न होता हे आपल्या सर्वांसाठी हृदयस्थ साम्राज्य व्हावं याचसाठी हा अट्टहास केला आहे. तुम्ही सर्वांनी मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. फारच सुंदर. अगदी म्हणजे आजचा भाग हा आपल्या जो विषय आपण निवडलेला आहे आणि त्या विषयाचं जे प्रयोजन आहे ते शेवटच्या अगदी काही क्षणांमध्ये बरोबर अगदी मांडलं. वास्तविक विस्मृतीत गेलाय हे ऐकताना मला फार वाईट वाटलं आणि राग पण आला. आपण असे म्हणजे करंटे कसे काय आहोत की आपलाच इतका दैदिप्यमान जो इतिहास आहे तो आपण असं खरोखर विस्मृतीत जाऊ देतो. आपण एक समाज म्हणून आपण ह्या गोष्टींमध्ये कमी पडतो. वास्तविक म्हणजे आपल्या समाजातले काही बुद्धिमंत लोक जे ह्याची जाणीव ठेवून पुढे येऊन इतिहास लिहितात, जसं तुमचं पण ह्याविषयी योगदान खूप चांगलं आहे. आणि खरंच कौतुकाची गोष्ट आहे की इतकं मोठं साम्राज्य त्या मंदिरांच्या वर्णनामध्ये आणि आपला जो इतिहास सर्व शिल्पांमध्ये सुद्धा त्या कोरलेला आहे, ही किती गौरवाची गोष्ट आहे. आणि परत फारच छान, म्हणजे इतकं सुंदर वर्णन केलं. आणि कृष्णदेवरायाचा इतिहास हा म्हणजे वास्तविक आपले राजे जे चांगले राजे असतात ते असे यंग एज मध्ये जातात, ही गोष्ट कशी चटका लावून जाते आपल्याला. खरंच सुंदर वर्णन केलं. खूप धन्यवाद तुमचं. खूप छान. आज मस्त माहिती ऐकली. म्हणजे कित्येक गोष्टी मी म्हटलं होतं तसं की लहानपणी व्हिजिट केलेल्या होत्या पण तेव्हा त्याचा अर्थ कळत नव्हता. आणि मला असं वाटतं की ते आपलं जे भारताचा इतिहास किंवा अशा ह्याच्यात संपूर्ण मुघल आणि असा इतिहास शिकवला गेला ना, त्याच्यामध्ये हे कधीच आलं नाही. तोपर्यंत त्यामुळे आपल्याला माहितीच नव्हतं. ऑलवेज आपल्याला बाबर, हुमायून, शहाजहान आणि अकबर आणि औरंगजेब हेच शिकवलं गेलं मला विचारशील तर. हा. आणि छत्रपती शिवाजी महाराज एक 4थीच्या पुस्तकात शिकले. त्याच्यानंतर आपण हा इतिहास अभ्यासलाच नाहीये. म्हणजे माहितीच नाही त्याच्यामुळे आपल्याला कोणाला. थँक यू. म्हणजे तुझे एफर्ट्स खूप चांगले आहेत आणि मला असं वाटतं, की आता भारत सरकार जरा प्रयत्न करतंय, जुन्या-जुन्या गोष्टींना उजाळा देत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतिहासात इन्क्लूड केल्या, तर आपल्या पुढच्या जनरेशनला तरी निदान व्यवस्थित अभ्यासून त्याची माहिती मिळेल बेसिकली. हो. हम्म. नावाप्रमाणे विजयनगरचा विजयाचा इतिहास आहे, तो तर सांगितलाच पाहिजे. अजून कोणाला काही प्रश्न किंवा काही कॉमेंट्स आहेत का? प्रश्न नाही, पण एक कॉमेंट करावी वाटतं. डॉक्टर हवालदार, खरोखर अगदी सुंदर सांगितलंय ना. एक दिवसाचं पाहणं आता जवळजवळ 1 ते 2 आठवडे जाऊन तिथं सगळं पाहायला पाहिजे. हो ना. सुंदर अगदी वर्णन केलं तुम्ही. पाठीमागं सांगितलं तुम्हाला की मी पाहिलंय. एका दिवसामध्ये काय होतं हो, आज नुसतं माहिती ऐकायलाच 1 दिवस जाईल त्याचा. नुसतं एखाद्याने नुसतं वाचायला पण 1 दिवस पुरणार नाही. फार सुंदर. आणि चेतनने सांगितल्याप्रमाणे हे विस्मृतीत गेलेले राज्य खरं तर सगळ्यांना शिकवलं पाहिजे. मला वाटतं आमच्या इतिहासामध्ये फार फार तर 1 पानाचं असं विजयनगरच्या साम्राज्यावर, दॅट्स इट. आणि हरिहर बुक्काने सुरुवात करायचं आणि नंतर कृष्णदेवरायचं एखादं पिक्चर की संपलं. इथे आत्ताच आनंद देशपांडे म्हणून आहे आपला मित्र, तर त्याने तिथे लिहिलंय की एक्सलंट प्रेझेंटेशन, ग्रो अप इन हैदराबाद अँड वी वर टॉट अबाउट कृष्णदेवराय. त्यांच्या सिलेबस मध्ये होतं इट सीम्स, पण डिटेल्स वर नॉट मेन्शन. ताजमहल सगळ्यांना माहिती, पण हे काही माहिती नव्हतं. थँक सो मच. एव्हरीबडी शुड हम्पीचे शिल्प माझ्या मते हे फार विरुपाक्षाचं मंदिर आणि हम्पीचे शिल्प यांच्यावरती एक विशेष व्याख्यान करायला पाहिजे आपण अस्मिताच्या. पण ते सगळ्यांना शिकायला पाहिजे. आम्हाला खरंच कळलं, कारण ताजमहल माहिती, पण हे माहिती नाही की किती आपल्याकडे टेक्नॉलॉजी होती, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी होती. वी थँक यू सो मच फॉर एज्युकेटिंग अस. छान झाला कार्यक्रम. आणखीन एक शंका म्हणजे किंवा प्रश्न की साऊथ साईडची जी मंदिरं आहेत त्यांच्या कळसावर ते आडवा ड्रम ठेवल्यासारखं का बहुतेक सगळ्या मंदिरांच्या वर आहे, त्याचं काही कल्पना आहे का तुम्हाला? आडवं काय? आडवा ड्रम ठेवण्यासारखे ते कळस आहेत. ते गोपुर आहे. मंदिरं पाहिलं हत्तीच्या गाईच्या शिंगासारखं आहे. नाही, कळसावर
कळसावर तुम्ही पाहिलं तर बहुतेक साऊथला जी मंदिर आहेत त्यांच्यावर कळसावर ते असं ड्रम ठेवण्यासारखं असं आकाराचे कळस आहेत. त्याचं काही कल्पना आहे का तुम्हाला? इथे सुद्धा तुम्ही आपल्याकडे तीन प्रकारची मंदिर आहेत म्हणजे पूर्ण भारतामध्ये. नागर शैली, ही द्रविड शैली, आणि तिसरी भूमिज म्हणजे वेसणा, म्हणजे भूमिज म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत ती, असं वेसणा शैली पण म्हणतात त्याला, फमसाणा किंवा. तर त्या 3 शैली आहेत आणि त्यामधलं एक विजयनगर म्हणजे साऊथ मधली ही शैली आहे आपली. तर तुम्ही आमलक म्हणताय का, म्हणजे चकतीसारखं असतं ते म्हणताय का, की वरचा ड्रम नाही, म्हणताय म्हणजे सगळ्यात वरती असलेलं? सगळ्यात वरती जो कळस असतो त्याच्या तिथं तो ड्रम सारखा आडवा ड्रम असेल असं कन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही आता जे दाखवले फोटो त्यात सुद्धा त्याच्यावर शिंग शेवटच्या असतात ना, ज्याच्यावर शिंग, शिंग हा. असतात त्याच्यात खालचा जो भाग आहे त्याला ते म्हणतायत माझ्या मते, की जो म्हणजे तो ड्रम पूर्ण सारख्या भागच, आकाराचा. हा, तो पूर्ण भागच गोपुराचा पण भाग असतो. ते सगळ्यावरती दिसतं असं नेहमी असतं तिकडे. म्हणजे ही एक शैली आहे जी नंतर विजयनगरमध्ये खास निर्माण झाली त्या काळामध्ये. साधारण 1200 शतकाच्या नंतर 1300व्या शतकामध्ये साधारणतः तयार झाली शैली. कारण साऊथ इंडियनला जे टूरला गेलो तुम्ही त्यात बहुतेक सगळ्या साऊथ इंडियन देवळाच्या वरती हे असे कन्स्ट्रक्शन होते. ऍक्च्युली मी आता विरुपाक्ष मंदिर बघत होतो, त्याचा फोटो काढून शोधून, तर त्याच्यावरती ड्रम सारखा भाग आहे ते जे म्हणतात ना, तर त्या म्हणजे जो कळस येतोय तर कळसाचा शेप एक टाकी ठेवल्यासारखा ड्रम सारखा भाग आहे आणि मग वरती त्याच्या शिंग. असलं तर स्क्रीन शेअर कर ना आणि दाखव ना ते काय म्हणतात ते. असं आता व्हिज्युअलाइज नाही करता येते काय म्हणतात ते. हो, एक मिनिट. आय थिंक तमिळनाडू मध्ये पण असे खूप मंदिर आहेत ज्यामध्ये वर एक आडवा ऑप्शन असतो. whether that is the same thing which I saw. हे दिसतंय का? असेच करेक्ट राईट. तर याच्या वरचं हे बघा नाही दिसता नाही. हा जो भाग आहे, माझा कर्सर पण दिसतोय का तुम्हाला? हो. दिसतोय कर्सर की नाही? हो दिसतोय. सर दिसतोय. तर हा जो भाग आहे ना, ते म्हणतात की हा जो ड्रम सारखा भाग दिसतोय तो ह्याचा काय म्हणजे ही विशेष शैली आहे का? त्या गोपुरम जो म्हणताय तर त्याचाच भाग येतो ना तो? हा गोपुरमचा भाग आहे ना, वरती शिंग दिसतात ना, गायची शिंग, तो भाग आहे पूर्ण तो. ही जी शिंग आहेत माझ्या मते हे गायीचं मुख म्हणून असं ते आणि कारण का ते सेम बाकीच्या मंदिरांमध्ये पण आहे बघ, बाजूला ते छोटं मंदिर आहेत 2, त्यांना पण सेम स्ट्रक्चर दिसतंय. ते एकाच संकुलाचा भाग आहे, ते एकच आहे. करेक्ट. नाही, हे प्रवेशद्वार आहे ना, आणि ते गोपुर आहे मोठी. पण हे असं कन्स्ट्रक्शन जे साऊथला तुम्ही गेला तर ते म्हणजे 1001 पिलर्सचं जे मंदिर आहे तिथं पण असंच वरती कन्स्ट्रक्शन आहे. साऊथचं कुठलं मंदिर? मीनाक्षी मंदिर पण. मीनाक्षी मंदिर ते रंगीत आहे, खूप रंगीत. मीनाक्षी मंदिर फार इथे नाही आहे रंग. फार सुंदर झालंय. ऐकू येतं काय? हो. फार सुंदर झालंय. फक्त एकच खंत आहे की मी MA करत असताना तुम्ही माझे प्रोफेसर व्हायला पाहिजे होते, म्हणजे मग जास्त आवडलं असतं. ओ वाव. आम्हाला जे प्रोफेसर भेटले त्यांनी इतिहास वृक्ष पद्धतीने शिकवला. सनावळी आणि हे फक्त असं दाखवलं तर तुम्ही जे, आणि त्या काळावेळेला अशी सोय पण नव्हती. चित्र दाखवलं, पुस्तक वाचा आणि उत्तर द्या. पण फार सुंदर व्याख्यान झालं. नामले काका, त्याचं कारण काय माहितीये का? त्याचं कारण असं आहे की शाळेमध्ये आम्हाला इतिहास शिकवायला जे शिक्षक होते ना तेव्हा आम्ही झोपायचो. त्यामुळे अस्मिताने स्वतः अभ्यास केला, सेल्फ स्टडी. त्याच्यामुळे ती एवढं इंटरेस्टिंग ते तयार करू शकली लेक्चर. नाही, पण मला पण झोपायला आवडलं असतं, पण इतिहास हा परीक्षेचा विषय असल्यामुळे जागे राहणं, नोट्स घेणं सक्तीचं होतं. पण अतिशय वृक्ष पद्धतीने शिकवायची इतिहास. जसं तुमचं झालं की बाबासाहेब पुरंदरे झाले किंवा विजयनगरवरचा मी निळकंठ शास्त्रींचं पुस्तक वाचायला घेतलं, त्याच्यामध्ये जेवढा इंटरेस्ट निर्माण झाला तेवढा बाकीच्या सणावळी प्रत्येक राजाने काय केलं, रस्ते बांधले,
धर्मशाळा बांधल्या आणि हेच वर्णन असायचं ना. तुम्ही मगाशी जे मगाशी म्हणाला युद्धामध्ये तोफांच्या बद्दल, तर त्या तत्कालीन लढाईबद्दलचे काही वर्णन आहेत का? तोफा म्हणजे किती याच्या आकाराच्या होत्या, किती लांब दूरवरच्या होत्या, अशी काही माहिती आहे का? आहे डिटेल ह्याच्यामध्ये आहे बरंच, पण मी एवढं अजून खोलात बघितलेलं नाहीये, ते गेलेले नाही, पण आहे, सगळी वर्णन आहेत याची. त्यांच्याकडे ड्रोन वगैरे काही नव्हतं ना, विमानं वगैरे नव्हती ना, ड्रोन. हे कोण उडते विमानातून मला माहिती नाही. हलकातही उडतायत. स्वाभाविक आहे, हर्बल तंबाखू घेतला असेल. अगदी. मला काय म्हणायचं होतं की पण दामले काकांचा जो प्रश्न आहे तोफेचा, त्या एका युद्धाचं वर्णन करताना 2000चे आदिलशहाचे सैनिक पण त्यांच्याकडे तोफ होती आणि 30,000च्या सैनिकांमध्ये जवळजवळ 15-16 हजार सैनिकांची जीवितहानी झाली त्याच्या कृष्णदेवरायाच्या बाजूची. तोफांचं जे तंत्रज्ञान आहे ते भारतीयांनी तेवढं महत्वाचं त्याला महत्व नाही दिलं दिसतं एवढं. तो काळच होता तोफांची इंट्रोडक्शन भारतात झालेली आहे. जसं बाबर एवढं कशाला, अजून देखील आपण इतिहास वाचताना लिहिताना युद्धशास्त्राच्या दृष्टीने कमी लिहितात. आपलं रोमहर्षक मध्ये काय असतं, कारगिलमध्ये काय झालं की अमक्या ठिकाणी काय झालं, पण त्यातला काही दोष असतो, काही कमतरता आहे, त्याच्यावरनं आपण कमी लिहितो, भावनात्मक फार लिहितो इतिहास लिहिताना. त्याचं एक कारण काका मला असं वाटतं की आपण स्वतः आपल्या जीवनात सुद्धा बघा, आपण बंदुका किती जण आपल्यापैकी बंदूक हाताळतात आत्ता, ज्यांना येते स्वतःला. आणि हाच प्रश्न आपण आपल्या आजूबाजूचे जे म्हणजे अमेरिकन जे लोक आहेत त्यांना हा प्रश्न विचारला तर जवळजवळ त्यांच्याकडे प्रत्येकाकडे बंदुका असतात आणि त्यांना ते वापरता येतात शिकारीच्या दृष्टीने किंवा त्यांच्या म्हणजे सेल्फ डिफेन्सच्या दृष्टीने त्यांनी ते घरात ठेवलेले आहेत, त्यांना ते वापरता येतात, त्यांना त्याचं अट्रॅक्शन आहे आणि आपल्यातलं ते अट्रॅक्शन मावळून गेलंय. पूर्वी आपले सगळेजण तलवार बाळगायचे कमरेला, आता आपण कोणीच ते काही करत नाही, शस्त्रांपासून आपण दूर राहतो सामान्य माणूस म्हणून. पण कमीत कमी लेखकांनी विद्वानांनी या दृष्टिकोनातून लिहावं. म्हणून मी जो प्रश्न विचारला की ज्या तोफा होत्या कमी असतील जास्त असतील, पण लांब त्याच्या तोफा किती, तोफा बनवण्याची संधी तिथे बनवत होती का बाहेरनं विकत घेत होते, या दृष्टिकोनातून लिखाण व्हावं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही लिहिलं तर उत्तम होईल, कारण तुमच्या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीमध्ये तुम्ही तोफांचं पण एखादं परिशिष्ट घेऊन टाका. नक्की बघायला पाहिजे. हो, दामले काकांची सूचना चांगली आहे एकदम. चांगली. मी चेष्टा केली आहे विमानाची, ऑफकोर्स आय नो इट. आपण तोफांविषयी बोलतोय. आणि बहुतेक हे पुस्तक, मग तुमचं पुस्तक मग नेक्स्ट इयर वगैरे MA आणि PhD हिस्ट्रीला वापरता येईल ऍज अ टेक्स्ट. मग काकांसारख्या सणावळी नसणार त्यामध्ये. त्याच्या पुस्तकाचं नाव काय आहे? विजयनगरचे हृदयस्थ साम्राज्य आणि विजयनगरची शिल्पे. विजयनगरचे शिल्पकाव्य. कोण प्रकाशन करते? कॉन्टिनेंटल. ते चेतन ह्याच्यावर पाठवाल का तुम्ही, टेक्स्टवर, चॅटवर पाठवा त्याचं नाव पण. ग्रुपवर टाका. ग्रुपवर. हा एक्झॅक्टली. त्याचं अमेझॉन वगैरे वरती केलंय का पब्लिश? तो सगळ्यावरती आहे. ओके. म्हणजे फ्लिपकार्ट, अमेझॉन सगळ्यावर, मराठी बुक गंगा वगैरे सगळ्यावर. बरोबर. हल्ली हम्पीच्या टूर्स बऱ्याच असतात. खूप असतात. आता खूप झालंय संशोधन, आता खूप चाललंय तिकडे. एक माहितीसाठी एक पुस्तक, सावरकरांनी 6 ग्लोरियस इपॉक्स ऑफ इंडियन हिस्ट्री पुस्तक लिहिलं. ते मोर लाईक अ कॉमेंट्री ऑन हिस्ट्री रादर दॅन हिस्ट्री इटसेल्फ. आणि त्याच्यातला एक मोठा चॅप्टर विजयनगर एम्पायरवर आहे. तर आता त्याला बरीच वर्ष लिहून असं आपण म्हणतो की त्याबद्दल काही लिहिलेलं नाही असं मी ऐकलंय या 2 ह्याच्यामध्ये, पण ते पुस्तक
तर सावरकरांनी लिहिलेलं किती 70-80 वर्ष झाली असतील किंवा वडेवर ते. पण त्या 54. पुस्तकात ते माझ्या मते त्याच्यात विजयनगरवर जवळजवळ म्हणजे बरंच वर्णन आहे त्याच्यामध्ये. विजयनगर एक दॅट्स वन ऑफ द ग्लोरियस एपॉक्स असं त्यांच्या पुस्तकातलं आहे ते. माझ्या मते डिटेल्ड इतिहास म्हणायचं होतं त्याच्यामध्ये. जेव्हा आपण म्हटलं की जसं आता मराठी रियासत ह्याच्यावरती 8 खंड आहेत सरदेसाईंनी लिहिलेले, किंवा बरेच शिवचरित्रावरती तुम्हाला बरीच पुस्तकं दिसतील, पेशवाईवरती आहेत आणि इतर अनेक ह्याच्यावर राजपुतांच्या इतिहासावरती चांगले खंड आहेत. परंतु विजयनगरच्या इतिहासावरती मराठीमध्ये असं खंडात्मक मोठा विस्तृत इतिहास आलाय, ज्याच्यात सर्व, जसं आता दामले काका म्हणाले की युद्धभूमी आणि युद्धशास्त्राच्या दृष्टीने त्याच्यामध्ये इतिहासाचं वर्णन किंवा राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, असं सगळ्या अंगांनी लिहिलेल्या इतिहासाची पुस्तकं नाही आहेत मराठीमध्ये. नाही असं त्या दृष्टीने मी म्हणत नाहीये, पण मी काहीच लिहिलेलं नाहीये असं समज माझा झालाय ऐकण्यावरनं, पण तसं नाहीये. म्हणजे हे पुस्तक मी रिसेंटली वाचायला घेतलं सावरकरांचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे असं. अच्छा. एक मोठा चॅप्टर विजयनगर आहे, वन ऑफ द ग्लोरियस एपॉक्स असं म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे ते. हो. मराठीत मला काही सापडलं नाही. 6 सोनेरी पानं आहे त्याच्यामध्ये आहे. मला वाटतं ते ओरिजिनल मराठीत त्यांनी लिहिलं आणि मग ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं असं काहीतरी असावं. मी जे वाचलं ते इंग्लिश मध्ये आहे. काय नाव आहे त्याचं पुस्तकाचं नाव काय? 6 सोनेरी पाने. 6 सोनेरी पानं. मूळमध्ये त्यांनी मराठीत व्याख्यानं दिली मुंबई गिरगावमध्ये. ती 6 व्याख्यान होती आणि ती संपूर्ण स्मृतिदार होती. म्हणजे त्यांनी अशी बाजूला पुस्तकं नव्हती. त्यांचं वय मला हे 54, हे पुस्तक काहीतरी 54च्या नंतरचं पुस्तक आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जे आता इतकं सुंदर व्याख्यान दिलंय आणि तुम्ही म्हणता की मराठीत कमी आहेत की नाहीच आहे, पण इंग्लिशच्या बरोबर कन्नड, तेलुगू, तामिळ याच्यामध्ये काही पुस्तकं लिहिली असतील ती बिब्लिओग्राफी टाका, ही विनंती आहे. खूप आहेत त्यांच्यामध्ये, तर खूप लिहिलेली आहेत. मोठे लेखक आहेत, इव्हन कन्नड आहे. हो, ते लोक पण खूप आहेत. मला इंग्लिशच वाचलं. नाही बिब्लिओग्राफी जर टाकली तर अभ्यासकाला उपलब्ध पडेल. ठीक. मी माझ्या पुस्तकांच्या पाठी दिलेली आहे, मी टाकेन. मी कुठून संदर्भ घेतला ते सगळं लिहिलेलं आहे माझ्या. इंग्लिशमध्ये पण आहेत का? इंग्लिशमध्ये? हो, इंग्लिश मध्ये पण. कारण केवढा तो डिप्लोमॅटिक आणि किती सर्व दृष्टीने राज्य करणारा राजा होता तो त्या काळात. सगळ्या दृष्टीने, धार्मिक, रसिक, लोकप्रिय सगळंच. तो आता ऍक्च्युली सेशन झालेलं आहे, रात्र होतीये. यू ऑल कीप कंटिन्यू डिस्कसिंग, पण मी रजा घेते तुमची सगळ्यांची. सो जस्ट वॉन्टेड टू से थँक्यू अस्मिता. थँक्यू. या चला मी पण सोडते. मी रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग थांबव.